हालेलुया। प्रभु के नाम की स्तुति हो कि फिर से एक बार उसने हमें ये मौका दिया कि हम उसकी आराधना कर सके। सबों को मैं आशा करती हूँ कि सभी लोग यीशु के नाम में, यीशु की दया से अपने अपने घरों में आनंदित होंगे। और आशा करती हूँ कि आप सभी लोग प्रार्थना में, आराधना में बने हैं, इसलिए मैं सिर्फ और सिर्फ परमेश्वर का धन्यवाद देती हूँ। आइए इस समय हम भजन संहिता 62 पढ़ेंगे और यहोवा को ऊंचा उठाएंगे। यहोवा ही एकमात्र शरण स्थान। सचमुच मैं चुपचाप होकर परमेश्वर की ओर मन लगाए हूँ। मेरा उद्धार उसी से होता है। सचमुच वही मेरी चट्टान और मेरा उद्धार है। वह मेरा गढ़ है, मैं अधिक न डिगूंगा। तुम कब तक एक पुरुष पर धावा करते रहोगे कि सब मिलकर उसका घात करो? वह तो झुकी हुई बीत या गिरते हुए बाड़े के समान है। सचमुच वे उसको उसके ऊंचे पद से गिराने की सम्मति करते हैं। वे झूठ से प्रसन्न रहते हैं। मुंह से तो वे आशीर्वाद देते, पर मन से कोसते हैं। हे मेरे मन, परमेश्वर के सामने चुपचाप रह, क्योंकि मेरी आशा उसी से है। सचमुच वही मेरी चट्टान और मेरा उद्धार है। वह मेरा गढ़ है, इसलिए मैं न डिगूंगा। मेरे उद्धार और मेरी महिमा का आधार परमेश्वर है। मेरी दृढ़ चट्टान और मेरा शरण स्थान परमेश्वर है। हे लोगों, हर समय उस पर भरोसा रखो, उससे अपने अपने मन की बात खोल कर कहो। परमेश्वर हमारा शरण स्थान है। सचमुच नीच लोग तो अस्थाई और बड़े लोग मियाँ ही है। तिल में वे हल्के निकलते हैं। वे सब के सब सास से भी हल्के हैं। अंधेर करने पर भरोसा मत रखो और लूटपाट करने पर मत फूलो। चाहे धन संपत्ति बढ़े तो भी उस पर मन न लगाना। परमेश्वर ने एक बार कहा है और ना है कि सामर्थ परमेश्वर का है। और हे प्रभु, करुणा भी तेरी है, क्योंकि तू एक एक जन को उसके काम के अनुसार फल देता है। आमीन। इस भजन के अनुसार परमेश्वर अपने जो उसके शरण में आते हैं उनको शरण देता है। इसलिए हम यहोवा को ऊंचा उठाएंगे, उसको उसके नाम के ही गीतों को हम गाएंगे। और आइए इस समय हम अपनी आंखें बंद करेंगे और अपनी दृष्टि हम परमेश्वर की ओर लगाएंगे। धन्यवाद हो यीशु। राजा यीशु, हम तेरी महिमा करते हैं, तेरी बड़ाई करते हैं प्रभु जी, क्योंकि परमेश्वर हम जानते हैं कि दुष्ट तो ऐसे ही नाश हो जाएंगे, लेकिन जो तुझ पर भरोसा रखता है प्रभु, वो सदा के लिए जीवित रहता है। हालेलुया। थैंक यू जीसस, क्योंकि तू उन्हें आशीष से भरता है। राजा प्रभु, हम तो गुलामी में थे, हम तो बंधनों में थे, लेकिन तूने यीशु के द्वारा सारी गुलामगिरी के बंधन को तोड़ दिया और फिर से एक बार हमें वो अधिकार दिया। ओ हालेलुया, कि हम तुझे हे अब्बा, हे पिता कहकर पुकार सकते हैं राजा। और आज से ये अधिकार तूने हमें दिया, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं प्रभु जी। तूने हमें उस लायक समझा कि हम तुझे पुकार सकते हैं। और इस सवेरे के समय प्रभु, हम तुझे पुकारते हुए तेरे चरणों में आते हैं राजा। हमारी आवाज को सुन और स्वर्ग में से तू कान लगा। थैंक यू जीसस। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद हो यीशु, धन्यवाद हो यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। रिबानामा शंदाना रबानामा। हे मेरे मन, परमेश्वर से आशा लगा, क्योंकि वही से मुझे सहायता आती है। थैंक यू जीसस। हालेलुया, 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 हालेलुया। सचमुच वही मेरी चट्टान है और वही मेरा उद्धार है, इसलिए मैं न डगमगाऊंगा। थैंक यू लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। रिबानामा शंदाना रबानामा। मेरा उद्धार और मेरी महिमा का आधार केवल तू है राजा। सिबाना मोरी खिंती निरिबेने मेरे बेने में रिखाना रा बाबा बाबा बाबा। आइए उस खुदावन की आराधना करेंगे, उसके नाम को ऊंचा उठाएंगे, क्योंकि वही एकमात्र जिंदा और जीवित परमेश्वर है जिसकी हम आराधना कर सकते हैं। ये सुंदर के समय हम उस खुदावन को ऊंचा करेंगे, क्योंकि उसी कारण हमें उसने बनाया है। वो है इसलिए हम, उसका नाम है इसलिए हम हैं, उसकी करुणा है इसलिए हम, तेरी करुणा है।
We worship you, Lord. ओ Hallelujah. तेरी We आराधना, praise you, Jesus. Hallelujah. तेरी महिमा। Thank you, glory. Oh, hallelujah. You are Almighty Oh, Lord, hallelujah. हallelujah। सर्वशक्तिमान परमेश्वर तू है। Oh, hallelujah. माझ्या पूर्ण अंतस्करणाने Amen. मी तुझी आराधना करीतो. Yes, Lord, hallelujah. मेरे पूरे दिल माझ्या से। पूर्ण अंतस्करणाने मी तुझी आराधना करीतो. आराधनेच्या योग्य तू आहेस, महिमेला योग्य तू आहेस. आराधनेच्या योग्य तू आहेस, महिमेला योग्य तू आहेस. तेरा मेरे जा खुदा। मेरे पूरे मन से मैं तेरी आराधना करता हूँ और मेरे पूरे दिल से मैं तेरी आराधना करता हूँ, क्योंकि मैं जानता हूँ कि तू ही आराधना के योग्य है। जिसकी हम आराधना करें ऐसा एकमात्र केवल तू ही है। हालेलुया। माता आणि पिता तू आहे, माझा मार्गदर्शक तू आहे. माता आणि पिता तू आहे, माझा मार्गदर्शक तू आहे. आराधनेच्या योग्य तू आहे, महिमेला योग्य तू आहे. इसकी महिमा करेंगे. आराधना योग्य तू आहे. We worship you, Lord. महिमेला योग्य तू आहे. वही योग्य है, तोच योग्य आहे आणि तोच पवित्र आहे. आदर आणि महिमा आणि सन्मान त्याला मिळो. We worship you, Lord. विजयाचा झेंडा तू आहे, शत्रूवर विजय तू आहे. विजयाचा झेंडा तू आहे, शत्रूवर विजय तू आहे. आराधनेच्या योग्य तू आहे, महिमेला योग्य तू आहे. Come on, people. आराधनेच्या योग्य तू आहे, महिमेला योग्य तू आहे. रिबाला बशदाला बरे रखाताना बशदाना रियाताना रबोली राताना रखाताना बशदाना. I worship you, Lord. We glory to God. Hallelujah. We praise you, Father. जीवनाचा सोबती तू आहे, माझा एकच मित्र तू आहे. जीवनाचा सोबती आहे, माझा एकच मित्र तू आहेस. माझ्या जीवनाचा तू साथी आहेस. माझा प्रभू माझा पिता आहेस. जीवनाचा
साथी तू आहे, माझा मित्र माझा पिता आहे, आराधनेच्या योग्य तू आहे, महिमेला योग्य तू आहे, आराधनेच्या योग्य तू आहे, महिमेला योग्य तू आहे. रबा शहादा संतनारी प्रभू, आज सकाळी तुझी आराधना करत आहोत आणि तुझ्या महान उपस्थितीनं प्रभू हे प्रत्येक घर भरलं जाऊ दे. ज्या ठिकाणी तुझे लोक बसलेले आहेत प्रभू, ते प्रत्येक जागा तुझ्या उपस्थितीनं भरून जाऊ दे. कोणी नाही प्रभू, मनुष्यावर भाव ठेवणं व्यर्थ आहे, मनुष्यावर भरोसा ठेवणं व्यर्थ आहे. आणि म्हणून प्रभू फक्त तू आहेस की आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवावा, फक्त तू आहेस प्रभू की आम्ही तुझा आश्रय घ्यावा. Lord, we worship you, Jesus. Hallelujah. Lord, we praise you, Jesus. फक्त आणि फक्त तू आहेस, फक्त आणि फक्त तू आहेस. Only Jesus. फक्त आणि फक्त तू आहेस, फक्त आणि फक्त तू आहेस, माझ्या दुःखामध्ये तू आहेस, फक्त आणि फक्त तू आहेस, माझ्या निराशा मध्ये तू आहेस, फक्त आणि फक्त तू आहेस, माझ्या जीवनामध्ये तू आहेस, फक्त आणि फक्त तू आहेस. सगळेजण मिळून गाऊया, फक्त आणि फक्त तू आहेस, फक्त तू आहेस प्रभू, कोणी नाही प्रभू, फक्त आणि फक्त तू आहेस. Oh, we worship you, Lord. फक्त आणि फक्त तू आहेस. जरी जगानं सोडलं प्रभू, फक्त आणि फक्त तू आहेस. जरी मी पराजयाकडे जात असेल प्रभू, फक्त आणि फक्त तू आहेस. माझ्या कंगालपणामध्ये फक्त आणि फक्त तू आहेस, फक्त आणि फक्त तू आहेस, फक्त आणि फक्त तू आहेस, फक्त आणि फक्त तू आहेस. We praise you, Jesus. हे पिता, हे पिता, हे पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो. हम आपको धन्यवाद देते हैं ज्या ज्यावेळेस हे गीत गातो प्रभू, जिस समय ये गीत गाया जाता है आणि जसा एका अंधारात बसलेल्या व्यक्तीला और एक अंधेरे में बैठा हुआ एक व्यक्ति आणि पुरी रात्र तो ती वेळ काढत असतो पूरी रात वो समय निकालता है आणि त्याला एका सूर्योदयाची आशा असते और उसे सूरज की किरण की आशा होती है आणि तो एकसारखा त्याची वाट पाहतो और एक समान वो सूरज की किरण की राह जोता है आणि अचानक अनेक तासानंतर और बहुत समय के बाद आणि ती वेळ जवळ येते वो समय नजदीक आता आणि है थोडी थोडी त्याला ती प्रकाश दिसायला सुरू और थोड़े थोड़े वो आशा की किरण उसे दिखते हैं आणि मग थोडा थोडा प्रकाश त्याला दिसायला और सुरू फिर थोड़ा थोड़ा वो प्रकाश उसको दिखता आणि है त्याची आशा अजून भक्कम होते और उसकी आशा और भी मजबूत होती आणि है त्याचा विश्वास
विश्वास अजून और होतो. उसका विश्वास और भी मजबूत आणि होता ती है आशाचा किरण बघून तो असं म्हणतो और उस आशा का किरण देखकर वो ऐसा कहता आणि है, तो आपल्या मनामध्ये असा म्हणतो वो अपने मन में ऐसा कहता आणि मी है, खूप लवकर प्रकाशामध्ये प्रवेश करणार आहे मैं बहुत ही जल्द प्रकाश में प्रवेश आणि करूंगा मी खूप लवकर त्या दिवसाला पाहणार आहे. और बहुत ही जल्द उस दिन को मैं आणि देखूंगा. प्रभू तशा प्रकारचं हे गीत आहे. और प्रभु उसी रीति से यह गीत आणि है. दुःखाच्या अंधारात बसलेला असताना दुखों के अंधकार में बैठे हुए आणि त्रासाच्या अंधारात बसलेला और असताना तकलीफों के अंधकार में बैठे हुए, आजाराच्या अंधारात बसलेला असताना बीमारी के अंधकार में बैठे हुए आणि समस्याच्या अंधारात बसलेला और असताना समस्याओं के अंधकार में बैठे हुए, आणि ज्या ज्यावेळेस प्रभू हे मी गीत गातो जब इस गीत को मैं गाता आणि ते हूँ गीत मला त्या आशाच्या किरण सारखं आहे. और वह यह गीत उस आशा के किरण के समान मेरे आणि लिए ज्यावेळेस है सर्वस्व मला सोडून जातात और सब कुछ मुझे छोड़ जाते आणि हैं सगळं काही माझ्या हातातून निघून और जातं सब कुछ मेरे हाथ से निकल जाता आणि है आपले लोक माझ्यापासून आपलं तोंड और फिरवतात अपने लोग मुझसे मुंह फेरते आणि हैं. आपले लोक मला ज्यावेळेस समजून घेत नाही जब अपने लोग मुझे समझ में नहीं आणि त्या लेते परिस्थितीमध्ये हे गीत मला एका आशेच्या किरण और सारखं आहे. इस सारी परिस्थितियों में ये गीत मेरे लिए एक आशा का किरण आणि है त्या सगळ्या कंडिशन मध्ये प्रभूची हे गीत मला एक आशाचा किरण और दाखवतं ये सारी परिस्थिति में एक आशा का किरण ये गीत आणि मुझे ज्यावेळेस दिखाता मी हे है. गीत म्हणतो प्रभू और जब मैं ये गीत को गाता आणि मग मी हूँ मनुष्यावर भाव ठेवायचा सोडून देतो और फिर मैं मनुष्य के ऊपर भरोसा रखना छोड़ देता आणि मी हूँ पराजयाचा विचार करणं और सोडून मैं देतो हार की सोच छोड़ देता कारण हूँ हे गीत मला असं सांगतं क्योंकि ये गीत मुझे ऐसा बताता है फक्त आणि फक्त तू आहे. केवल और केवल तू है. आणि दावीद असं म्हणत आहे और दाऊद ऐसा कहता है. आणि ज्यावेळेस त्याला त्या सैन्याकडे आपल्या भावांसाठी जीवन घेऊन पाठवण्यात आलेला आहे, जब उस सैनिकों के पास उसको अपने भाई की ओर खाना लेने के लिए भेजा आणि गया तिथं तो एक बल्याड अशा राक्षसाला बघत आहे और एक बड़े राक्षस को वो वहाँ देखता आणि है एका मोठ्या दानवासारख्या माणसाला तो बघत आहे और एक राक्षस के समान मनुष्य को वो वहाँ देखता आणि है त्याचं नाव गोल्याद असं नाव आहे और उसका नाम है गोलियत आणि त्याला कोणीही पराजय करू शकत और नाही. उसे कोई भी हरा नहीं सकता आणि आणि एक धष्टपुष्ट राजा और एक बलशाली राजा आणि ज्याचं नाव शौल आहे और जिसका नाम शाऊल है आणि त्याच्याकडे ताकद आहे और उसके पास शक्ति आणि है त्याच्याकडे शरीर सृष्टी आहे और उसके पास अच्छा शरीर है. आणि तरी पण तो म्हणत आहे फिर भी वो कहता है मी त्या बल्याड त्या दानवाला मारू शकत नाही मैं उस बलियाड राक्षस को नहीं मार सकता आणि त्या गोल्यादाला मी मारू शकत और नाही. उस गोलियत को मैं नहीं मार आणि सकता. ज्यावेळेस दाविदाने त्याला बघितलेला आहे लेकिन जब दाऊद ने उसको देखा आणि दाविदाला माहिती आहे और दाऊद को पता हा है विजय माझ्यासाठी खूप महत्वाचा ये आहे विजय मेरे लिए बहुत ही महत्वपूर्ण आणि है. जर का मी ह्या गोल्यादाला मारून टाकलं यदि मैं इस गोलियत को मार डालूं आणि माझं रान माझ्यातून सुटणार आहे, और मेरा जो जंगल है मुझसे छूट ज्या जाएगा. जंगलात मी रोज जाऊन मेंढर चारतो जिस जंगल में मैं अपने भेड़ों को चराता आणि त्या हूँ जंगलामध्ये काय मला हिंसक प्राण्यांच्या सामोरे जावं लागतं और उस जंगल में बहुत से जानवर के सामने मुझे जाना आणि पड़ता जर मी है. आज या गोल्यादाला मारलं यदि मैं आज इस गोलियत को मार आणि डालूं कदाचित माझ्यासाठी ते जंगल सुटून जाईल कदाचित मेरे लिए उस जंगल से मुझे छुटकारा आणि मला मिलेगा एक स्थान प्राप्त होईल और मुझे एक स्थान मिलेगा आणि मी मनुष्यामध्ये येऊन बसेल और मैं मनुष्य में आकर आणि बैठूंगा त्याच्यापाशी खूप मोठी संधी आहे और उसके पास बहुत बड़ा अवसर है. आणि त्याला त्या गोल्यादाला मारायचं आहे उसको उस गोलियत को मारना आणि है. पुष्कळाने त्याला असं सांगितलेलं आहे बहुतों ने उसको ऐसा आणि बताया तू त्या गोल्यादाला मारू शकत नाही तू उस गोलियत को नहीं मार कारण सकता तू तर एक कवळा तरुण आहे क्योंकि तू एक जवान है. आणि तू त्याला मारू शकत नाहीस तू उसको नहीं मार आणि तू एक सकता. अशक्त आहेस तू कमजोर है आणि तू लहान आहेस और तू छोटा है आणि युद्धाचं ज्ञान तुला नाही और जो लड़ाई कैसे करे इसका ज्ञान तुझे आणि नहीं. सैनिकाच्या मधलातून आहेस सैनिकों के बीच में तू नहीं आणि रहता कधीच तू योद्ध्याचा अनुभव घेतलेला और नाही कभी भी तुझे सैनिक का अनुभव नहीं आणि है. त्या ठिकाणी दावीद असं म्हणत और आहे वहाँ पे दाऊद ऐसा कहता आणि है तो म्हणत आहे और वो कहता है माझा परमेश्वर मेरा परमेश्वर ज्यानं मला अस्वल आणि सिंहापासून वाचवलं जिसने मुझे अस्वल और सिंह से आणि बचाया. तिथं तरी मला कोणी मनुष्य सोडवायला नव्हता वहाँ तो किसी मनुष्य ने मुझे नहीं छुड़ाया. आणि तिथं तरी मला कुठल्या मनुष्याची मदत नव्हती वहाँ मुझे किसी मनुष्य की आणि जो सहायता नहीं थी. आणि जो परमेश्वर त्या रानामध्ये होता जो परमेश्वर उस जंगल में था आणि तो आज परमेश्वर माझ्या बरोबर वो आहे. परमेश्वर आज भी मेरे साथ आणि है. दाऊद हेच म्हणत आहे और दाऊद यही कहता है फक्त आणि फक्त तू आहे, केवल और केवल तू है. विजयाचा झेंडा तू आहे. Yes, Lord, hallelujah.
दाऊद असं म्हणत आहे, दाऊद ऐसा कहता है, हे परमेश्वरा, हे परमेश्वर, मानवी बुद्धीने मी याला मारू शकत नाही, मैं मेरे बुद्धि से इसको नहीं मार पण सकता, जर तू माझ्या बाजूचा आहे यदि तू मेरे बाजू में है, आणि तू माझ्या बरोबर आहे, तू मेरे साथ है, तू माझ्या विजयाकडून आहेस, और तू मुझे विजय देने वाला आणि कोणीही है, मला हरवू शकत कोई नाही, भी मुझे नहीं हरा आणि आज ते सकता, गल्ल्यासारखे हजारो मी मारू शकतो, और गल्यात के समान हजारों को मैं मार सकता आणि हूँ, त्यानं मनुष्यासमोर आपलं बल प्रकट केलेलं आहे, और मनुष्य के सामने उसने अपनी ताकत प्रकट की, आणि मनुष्याच्या समोर त्यानं आपलं बल प्रकट केलेलं और आहे, मनुष्य के सामने उसने अपने बल को प्रकट पण किया, परमेश्वरासमोर तो दुर्बळ झालेला लेकिन आहे, परमेश्वर के सामने वो कमजोर हो आणि गया, देवाच्या समोर तो दुर्बळ झालेला और आहे, परमेश्वर के सामने वो कमजोर हो आणि गया, गल्ल्यादाला तो असं म्हणत आहे, और गोलियात को वो ऐसा कहता मी तुला है, मारू शकतो, मैं तुझे मार पण सकता हूँ, परमेश्वरला तो असं म्हणत आहे, लेकिन परमेश्वर को वो ऐसा कहता तुझ्याशिवाय है, मी गल्ल्यादाला मारू शकत तेरे नाही, बगैर मैं गल्यात को नहीं मार देवाच्या सकता, लोकांनो, परमेश्वर के लोगों, मनुष्य समोर कधीच आपली मान झुकवू नका, मनुष्य के सामने अपने 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 मान को मत झुकाओ, आणि आपली गर्दन को मत झुकाओ, अपने गर्दन को मत झुकाओ, आणि मनुष्याच्या समोर कधीच आपल्या स्वतःला दुर्बळ असं समजू नका, मनुष्य के सामने अपने खुद को दुर्बल कमजोर मत पण समझो, ज्यावेळेस तुम्ही देवाकडे जा, लेकिन जब जब आप परमेश्वर की ओर आणि तुमची जाओगे, मान झुकलेली असू दे, आपकी गर्दन झुकी हुई आणि रहनी तुमचं चाहिए, बल हे दुर्बळामध्ये बदलू और दे, आपका बल दुर्बल में बदल आणि तुम्ही जाए, सर्व काय करत असताना पण, और आप सब कुछ करते हुए भी आणि त्याला असं म्हणा, उसको ऐसा कहो, मी तुझ्याशिवाय काही करू मैं शकत तेरे बगैर कुछ नहीं कर फक्त सकता, आणि फक्त तू आ, सिर्फ और सिर्फ तू है, फक्त आणि फक्त तू आहे. जिवंत परमेश्वर, जीवित परमेश्वर, आज सकाळी आम्ही तुझ्या हातात आज पडत सवेरे हम तेरे हाथों में आते आणि हैं, आराधनेमध्ये तू आम्हाला हमेशा उत्साहित और कर. आराधना में तू हमें सदा उत्साहित कर, कारण आराधना हे आमच्या जीवनाचा एक भाग आहे क्योंकि प्रभू. आराधना ये हमारे जीवन का एक हिस्सा है, आणि आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत और हम नाही. उसके बगैर नहीं रह आणि सकते, त्याच्या मार्फतच आम्ही तुझ्याकडे येऊ और शकतो, उसकी ओर से ही हम तेरे ओर आ सकते आणि हैं, आराधना हे तुझ्याकडे येण्याचा दरवाजा और आहे आराधना तेरे ओर आने का दरवाजा है, आणि म्हणून आज मोठ्या उत्साहानं तुझी और आराधना आज बड़े उत्साह से हम तेरी आराधना आणि करते वेळेच्या हैं, अभावी प्रभू और समय न होने के कारण आम्ही ह्या ठिकाणी वचनासाठी, आम्ही ह्या ठिकाणी आराधनेसाठी थांबत आहोत, और इस समय हम आराधने के लिए रुकते हैं, आणि आम्ही वचनासाठी आमचं मन तयार और करतो. हम वचन के ओर अपने मन को तैयार पवित्र करते हैं, बापा तू आज आमच्याशी बोल, पवित्र पिता तू हमसे बोल, आणि अगदी सोप्या आणि सरळरित्या, और बहुत सरल रीति से तू हमें बोल, आणि तू आमच्याशी बोल. तू हमसे बोल, प्रत्येक कान उघडला जाऊ हर दे, एक कान खोल दे, नकारात्मक वचन घेणारे प्रत्येक अंतकरणास थोडत येशूच्या नावामध्ये, इनकार करने वाले हर एक हृदय को छोड़ दे यीशु आणि के नाम प्रत्येक से, कानाला आज्ञा करतो, हर एक कान को आज्ञा करते देवाचं हैं, वचन ऐका, परमेश्वर के वचन को सुनो, प्रत्येक हृदयाला आज्ञा हर एक करतो, हृदय को आज्ञा करते हैं, एका बीजाच्या स्वरूपात त्या आतमध्ये घ्या, बीच के समान वचन को अंदर लो, येशूच्या नावात. यीशु के नाम से, आमेन. आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, परत एकदा फिर से एक बार प्रभू येशू मध्ये प्रभु यीशु में आम्ही तुमचं स्वागत करत हम आहोत. आपका स्वागत जितके करते पण हैं, लोक ऑनलाईन या ठिकाणी वचन ऐकत जितने आहेत, भी लोग ऑनलाइन वचन सुन रहे हैं, आणि न्यू अगापे फेलोशिप मार्फत न्यू अगापे फेलोशिप की ओर से पास्टर संदीप गायकवाड पास्टर संदीप गायकवाड़ आणि सिस्टर प्रीती और गायकवाड सिस्टर प्रीति आम्ही गायकवाड़, दोघंही तुमचं स्वागत हम करत आहोत. दोनों भी आपका स्वागत करते आणि हैं, ह्या ऑनलाईन वचनामध्ये और इस ऑनलाइन वचन में आणि तुमचं स्वागत आहे. हम आपका स्वागत करते परत हैं, एकदा येशूला धन्यवाद फिर देतो से एक बार यीशु को की धन्यवाद, परमेश्वर आमच्या जीवनात अद्भुत काम केलेलं आहे. परमेश्वर ने हमारे जीवन में अद्भुत काम आणि किया, मला तर असं वाटत आहे, और मुझे तो ऐसा लगता है आणि वेळ खूप पुढे निघून गेलेला, समय बहुत आगे निकल चुका, आणि जर आज एक नॉर्मल संडे असता, और यदि आज एक साधारण रविवार रहता, नॉर्मल रविवार आणि रहता, कदाचित दावीद आणि गल्ल्यादावरच मी माझा मेसेज कंटिन्यू पुढे करू और शकतो. दावीद और गल्यात के ऊपर ही मैं अपने प्रचार को पुढे आगे ले जाता, पण आज एक विशेष डे आहे, लेकिन आज एक विशेष दिन आणि है, प्रत्येक दिवस हा विशेष आहे, और हर एक दिन ये विशेष है, कारण तो माझ्या देवानं क्योंकि बनवलेला वो आहे. मेरे परमेश्वर ने बनाया पण है, अनेक वेळेस लेकिन बहुत बार काही लोकांसाठी कुछ लोगों के लिए काही दिवस कुछ दिन काही विशेष असतात, कोई विशेष आणि रहते ते हैं, असायला पाहिजे, और वो रहने चाहिए, कारण ते आदराचे योग्य आहेत. क्योंकि वो दिन आदर के योग्य है, आणि जे लोक आदराचे योग्य और आहेत जो लोग आदर के आणि योग्य है, त्यांच्यासाठी काही विशेष दिवस असायला और पाहिजे. उनके लिए कुछ विशेष दिन रहना आणि चाहिए, तो दिवस काय करतो, और वो दिन क्या कहता काही है, विशेष लोकांचा सन्मान वाढवतो, कुछ विशेष लोगों का आदर बढ़ाता है, काही विशेष लोकांचा तो सन्मान कुछ वाढवतो. विशेष लोगों का आदर बढ़ाता आणि है, माझ्या लाईफ मधले असे और काही विशेष लोक, मेरे जीवन के ऐसे कुछ विशेष लोग, आणि जर त्यांचा सन्मान वाढत
असेल और उनका सम्मान बढ़ता हो, आणि मग मी काही दिवसाला विशेष करून ठेवेन. तो फिर मैं कुछ दिनों को विशेष करके रख दूंगा. हालेलुया. हालेलुया. आणि मग काही दिवसांना मी विशेष केल्यानंतर और कुछ दिनों को मैं विशेष करने के आणि बाद, काही दिवसाला आम्ही विशेष केल्यानंतर कुछ दिनों को हम विशेष करने के आणि बाद, त्या दिवसामुळे काही लोकांचा सन्मान वाढत असल्यामुळे उस दिन के द्वारा कुछ लोगों का सम्मान बढ़ने के कारण, आणि मग जर तुम्ही नरकात जात असाल और यदि फिर आप नरक में जाते हो, आणि मग करू नये. तो फिर वो दिन आप अच्छा सन उत्साह करके मत मनाओ. आणि मग काही लोकांचा मी रिस्पेक्ट करत असताना और कुछ लोगों का मैं आदर करने के कारण, आणि काही दिवस आम्ही जर विशेष मानत असोल कुछ दिनों को हम विशेष मानते आणि हैं, मग त्याच्यातून पण पित्याचा गौरव आहे. तो उसमें से भी परमेश्वर का गौरव है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून आज एक स्पेशल दिवस आहे और इसलिए आज एक खास दिन है, आणि आजचा दिवस और आज का दिन, आणि एक फादर डे आहे और एक फादर डे करके कहलाता आणि है. पित्याचा सन्मानाचाच दिवस आहे. पिता का सम्मान का दिन है. आणि म्हणून मी काही विशेष दिवसच पाळतो और इसलिए मैं कुछ विशेष दिन को ही मानता आणि हूँ. 2 दिवसांना मी अतिशय महत्वाचं स्थान देतो. और 2 दिन को मैं बहुत ही महत्वपूर्ण स्थान देता आणि हूँ. पहिलं स्थान मी त्या दिवसाला देतो पहला स्थान मैं उस दिन को देता हूँ आणि ज्या दिवशी आम्ही आईचा सन्मान करू शकतो. जिस दिन हम अपने माता का सम्मान करते आणि हैं. दुसऱ्या दिवसाला मी असं विशेष स्थान देतो और दूसरे दिन को हम ऐसा विशेष स्थान देते आणि ज्या हैं, दिवशी आम्ही पित्याचा सन्मान उस करतो. दिन हम पिता का सम्मान करते आणि मग हैं. हे ह्या 2 दिवसाला मी विशेष मानतो और इन दोनों दिनों को ही मैं विशेष मानता आणि हूँ. बाकी सगळे दिवस व्यर्थ आहेत. बाकी सब दिन व्यर्थ है. आणि व्हॅलेंटाईन डे वैलेंटाइन डे आणि मग फ्रेंडशिप डे और फ्रेंडशिप डे, आणि ह्याच्यामुळे पाप वाढतं. और इसके कारण पाप बढ़ता जाता आणि है. व्हॅलेंटाईन डे मध्ये और वैलेंटाइन दिन में आणि कधी मी कुठे तसा कधी गेलो नाही कुठे, वैसा मैं कभी नहीं गया, पण मला असं ऐकण्यात आलं लेकिन मुझे ऐसा सुनने मिला की प्रत्येक बगीचा त्या दिवशी फुल असते. हर एक बगीचा, हर एक गार्डन उस दिन फुल रहता है, आणि भरा हुआ रहता आणि है. मला असं ऐकण्यात आलेलं और आहे मैंने ऐसे सुना है, आणि त्या दिवशी गुलाबाची फुलं खूप महाग और होतात. उस दिन गुलाब के फूल जो है बहुत महंगे मिलते हैं. आणि मला असं आत्म्यात जाणवतं और मुझे ऐसे आत्मा में महसूस होता है, की मी त्या दिवसाला उस दिन को मैं एक काहीतरी व्यभिचाराच्या सामर्थ्याचा दिवस म्हणू शकतो. वे विचार स्पिरिट के सामर्थ्य का दिन कह आणि सकता म्हणून हे जे हूँ. असे दिवस और फिर ये ऐसे दिन, आणि कोणीतरी कुणाला प्रपोज करतं कोई तो भी किसी को प्रपोज करता आणि है, आपल्या माता पितांचा जर अपमान होत असेल और इन दिनों में यदि अपने माता पिता का अपमान होता हो, आणि असले दिवस आम्ही त्याला सन्मान देऊ और नये ऐसे दिनों को हम आदर नहीं देना आणि चाहिए. माता आणि पिताचा दिवस आम्ही सन्मान केला पाहिजे. और माता और पिता का हम आदर करना चाहिए. का क्यों? इफिसकरास पत्र इफिसियों की पत्री 6 अध्याय 6 अध्याय 1 आणि 2 वचन 1 और 2 वचन, आणि 2 दिवस आम्ही विशेष पालन केले 2 पाहिजे. दिन हम खास करके पालन करने नंबर 1 चाहिए. आम्ही आईसाठी एक विशेष दिवस आम्ही साजरा केला पाहिजे. नंबर 1 पहली बात, हम माँ के लिए अपने एक विशेष दिन अच्छा करना चाहिए. नंबर 2 आम्ही आमच्या पित्यासाठी पण एक विशेष दिवस साजरा केला और हम पाहिजे. अपने पिता के लिए भी एक विशेष दिन मानना चाहिए. कारण ह्या ठिकाणी दोघांचा सन्मान कर म्हणून बायबल क्योंकि सांगतं. इस जगह पहले बाइबल कहती है कि दोनों का आदर हा, करो. या ठिकाणी बायबल सांगतं दोघांचाही सन्मान कर. क्योंकि यहाँ बाइबल कहती है कि दोनों का आदर आणि करो. जर मी आईचा सन्मान करतो यदि मैं माता का आदर करता आणि तर हूँ, मला पिताचा आदर केला तो पाहिजे. मुझे पिता का भी आदर आणि करना जर मी चाहिए. पिताचा आदर करतो यदि मैं पिता का आदर आणि करता मला हूँ, मग माताचा आदर पण तो केला पाहिजे. मुझे माता का भी आदर करना कारण त्या चाहिए. दोघांशिवाय क्योंकि उन दोनों के मी बगैर ही सुंदर सृष्टी पाहू शकलो मैं ये नसतो. सुंदर रचना सृष्टि नहीं देख हो, या सकता. पृथ्वी तलावर मला माझ्या देवानं पाठवलेला इस आहे. पृथ्वी के ऊपर मुझे परमेश्वर ने भेजा पण है, या पृथ्वीवर उतरण्यासाठी, लेकिन इस पृथ्वी के ऊपर आने के या लिए, पृथ्वीमध्ये प्रवेश इस करण्यासाठी पृथ्वी के अंदर आने के लिए, आणि माझ्या आई वडिलांचा खूप विशेष मोठा वाटा और आहे. मेरे माँ बाप का बहुत बड़ा हिस्सा है. हालेलुया. हालेलुया. आणि का मी आई वडिलांचा सन्मान केला क्यों ना पाहिजे. फिर मैं माता पिता का आदर करूं. इफिसकरास पत्र 6 अध्याय इफिसियों की पत्री 6 अध्याय 1 आणि 2 वचन आम्ही 1 और वाचले 2 वचन हम पढ़ेंगे, आणि सिस्टर आमच्यासाठी वाचते. और सिस्टर हमारे लिए पढ़ेंगी. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं और आहे, यहाँ पे ऐसा लिखा है, हाँ. हे बालको, हे मुलांनो, प्रभु में अपने माता पिता के आज्ञाकारी बनो. किसके आज्ञाकारी बनो. प्रभु में अपने माता पिता के आज्ञाकारी बनो. आता ह्याच्यावरच मी पुढे बोलणार और आहे. इसके ऊपर ही मैं आगे आणि बोलूंगा. पुढे असं लिहिलेलं और आहे आगे तिथं. ऐसा लिखा है, नाही, ते असं वचन आहे, वो वचन ऐसा हे है, लेकरांनो, हे बालको, प्रभु मध्ये प्रभु में तुम्ही आपल्या आई वडिलांचा आप सन्मान. अपने माता पिता का सम्मान करो. तिथं काय लिहिलं. आदर, आदर म्हणजे सन्मान करा. आदर यानी सम्मान. आणि कुणाचा सन्मान करा. और किसका किसका सम्मान. आईचा
माता का आणि वडिलांचा, और पिता का, म्हणजे यानी दोघांचा आदर व्हायला पाहिजे. दोनों का आदर होना जर चाहिए. मदर्स डे असतं यदि मदर डे हो तर रहा फादर्स डे पण व्हायलाच तो फादर डे भी होना चाहिए. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज मी माझ्या विषयाकडे वाटचाल करत आहे. आज मैं विषय की ओर बढ़ूंगा. हालेलुया. हालेलुया. आणि कोणीतरी असं अनेक वेळेस म्हणलं जातं, और किसी ने अनेक बार ऐसा कहा है, आणि एक दिवस मी माझ्या स्टेटसला ठेवलं होतं, और एक दिन मैंने मेरे स्टेटस पे रखा था, आणि काही स्पिरिच्युअली वडिलांची मी फोटो किंवा मी त्यांच्याविषयी लिहिलं होतं. मेरे आत्मिक पिताओं के फोटो रखकर मैंने उनके बारे में लिखा था. आणि ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट और ये आहे. बहुत सालों की पहले की बात है. आणि मग एका विश्वासनाने मला फोन केला, और एक विश्वासी ने मुझे फोन किया, आणि मला त्याने असं म्हटले, और मुझे उन्होंने ऐसा कहा, आणि एकच पिता आहे, और एक ही पिता है, आणि तो स्वर्गामध्ये आहे. और वो स्वर्ग में है. आणि त्यावेळेस और उस समय मला माझ्या अज्ञानपणाचा मूर्खपणा समजून आला, और मेरी अज्ञानता का मूर्खपन मुझे समझ में आया, आणि मग मी ते स्वीकारलं. और मैंने वो अपनाया. पण पुढे जाऊन ज्यावेळेस मला देवाच्या वचनामध्ये ज्ञान प्राप्त लेकिन झालं, जब मुझे परमेश्वर के वचन के बारे में ज्ञान प्राप्त हुआ, आणि ज्यांनी मला SMS केला होता, और जिन्होंने मुझे SMS किया आणि था, ज्यांनी मला फोन करून म्हटलं होतं, जिन्होंने मुझे फोन करके बताया था, एकच पिता आहे, एक ही पिता है, आणि तो स्वर्गामध्ये और आहे, वो स्वर्ग में आणि है. अनेक वर्षानंतर, और बहुत सालों के बाद, आणि मग मला त्यांचा मूर्खपणा लक्षात आला. और फिर उनकी मूर्खता मुझे ध्यान में आई. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज आम्ही शिकणार आहोत. आज हम सीखेंगे. आज आम्ही पित्याविषयी शिकणार आज आहोत. हम पिता के बारे में आणि हे कोण सीखेंगे. म्हणालं, और ये किसने आणि कहा, पृथ्वीवर तुम्हाला कोणी पिता नाही, और ये किसने कहा कि पृथ्वी के ऊपर आपको कोई पिता आणि नहीं, एकच पिता आहे तो स्वर्गामध्ये और आहे. एक ही पिता है वो स्वर्ग में है. बरोबर आहे, ते येशूने म्हटलेलं आहे. हाँ ठीक है, वो यीशु ने कहा आणि है. ते कशासाठी म्हणलेलं और आहे, किस लिए यीशु ने कहा है, का असं म्हणलेलं आहे, क्यों ऐसा कहा है, आणि ह्या गोष्टी लक्षात न घेता, और ये बातें ध्यान में आणि लेते एक हुए, वचनावर एक वचन के ऊपर कोणीतरी कुणाला काहीतरी कोई शिकवतं. तो भी किसी को ऐसा सिखाता है. आज सकाळी मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आज सांगतो, सवेरे एक महत्वपूर्ण बात मैं आपको सिखाता आणि हूँ, एक सावधगिरीची गोष्ट मी तुम्हाला और सांगतो. एक सावधानी की बात मैं आपको बताता आणि असं हूँ. समजू नका और ऐसा मत समझो की शैतानाला वचन माहित नाही. शैतान को वचन पता नहीं, शैतानाला वचन माहित शैतान को वचन पता मत्ती है. शुभवर्तमान 4 अध्याय, मत्ती सुसमाचार इसका 4 अध्याय. शैतानी वचनावर बोलत आहे, शैतान एक वचन के ओर बोलता है, शैतान पण वचनावर बोलत आहे, शैतान पर वचन के ऊपर बोलता है, आणि प्रभू येशू पण वचनावर और बोलत आहे. प्रभु यीशु भी वचन के ऊपर बोलता है. दोघांमधला डिफरंट काय आहे, दोनों में का डिफरेंट क्या है. शैतान फक्त एकच वचन घेऊन बोलतो, शैतान सिर्फ एक ही वचन लेकर बोलता पण है, येशू एक वचन घेऊन त्या वचनाला दुसरं वचन लावतो. लेकिन यीशु एक वचन लेकर उससे दूसरा वचन लगाता आणि है. जो फक्त एक वचन घेऊन बोलतो, और जो सिर्फ एक वचन लेकर बोलता आणि है, मी कुणाचा न्याय करत नाही, मैं किसी का न्याय नहीं आणि मला करता. माहित नाही की तो कुठल्या आत्म्याने बोलतो, मुझे पता नहीं वो किस आत्मा से पण बोला जो है, एक वचन घेऊन त्याला पुराव्यासाठी दुसरं वचन लावतो, लेकिन उस एक वचन को लेकर पुरावा करके दूसरा वचन आणि प्रमाण 100% ते पवित्र आत्म्याकडून और आहे. 100 गुना वो पवित्र आत्मा से की ओर से है. आणि पुष्कळ लोक, और बहुत लोग, आणि जे फक्त स्वर्गीय पित्यातीच लेकर आहेत, और जो सिर्फ स्वर्गीय पिता की ही बच्चे हैं, आणि तेच स्वर्गात जाणार और आहेत, वही स्वर्ग में जाएंगे, आणि त्यांच्यासाठी फक्त स्वर्गीय एकच पिता आहे, और उनके लिए स्वर्ग में केवल एक ही पिता है. आणि त्यांच्यासाठी स्वर्गीय पित्याने त्यांचं शिक्षणाचा खर्च पूर्ण केला, और स्वर्गीय पिता ने उसकी पढ़ाई का खर्च पूरा किया, आणि स्वर्गीय पित्याने गाडीवरनं नेऊन त्यांना शाळेला और सोडलं, स्वर्गीय पिता ने उनको गाड़ी के ऊपर लेकर स्कूल में छोड़ा, आणि त्यांचं नाक गळत असताना, और जो उनका नाक बहते समय, आणि स्वर्गीय पित्यानेच रुमाल काढून त्यांचा नाक और पुसला, स्वर्गीय पिता ने उनका नाक रुमाल निकाल के आणि मग पोंछा, काही लोकांचे ते पिता आहेत. और कुछ लोगों के वो पिता है. आज सकाळी मला काही पित्यांविषयी बोलायचं आज आहे. सवेरे मुझे कुछ पिताओं के बारे में बोलना आणि है. देवाच्या लोकांनो, और परमेश्वर के लोगों, तुम्हाला आणि मला आपको और मुझे एक पिता नाही, एक पिता नहीं, 3 पिता आहेत. 3 पिता है. ऍक्च्युली तसे म्हणाय गेलं तर 4 आहेत, और वैसा कहा जाए तो 4 है, पण मी 3 पित्याविषयी लेकिन बोलीन, मैं 3 ही के बारे में आणि बोलूंगा, 4थ्या विषयी शेवटला और बोलीन. 4थे के बारे में आखिरी में कारण बोलूंगा, जो 4था पिता आहे, क्योंकि वो जो 4था पिता है, आणि विश्वासणाऱ्यामध्ये तो सर्वांचाच नाही, और विश्वासी लोगों में वो सभी का नहीं, आणि काही ठराविक व्यक्तींचा तो 4था पिता आहे. और कुछ गिने चुने लोगों के लिए जो 4था पिता आणि या है. 4थ्या पिछावर मी शेवट बोली. और इस 4थे पिता के बारे में मैं आखिरी में बोलूंगा. पण काही ज्ञानवान लोकांचा प्रश्न मला या ठिकाणी लेकिन मिटवू कुछ द्या, ज्ञानवान लोगों का जो प्रश्न है वो यहाँ पे मैं मिटाऊंगा. आणि ज्यांना काहीतरी पृथ्वीवरच्या बापांविषयी टोचतं अशा लोकांचा प्रश्न मला मिटवू द्या. जो उनका पृथ्वी और के पिताओं के बारे में चुपता है, ऐसे लोगों का प्रश्न मुझे मिटाने दो. आणि एक वचन घेऊन ते कायम दुसऱ्याशी वाद घालतात, एक वचन लेकर हमेशा दूसरों के साथ वो झगड़ा करते आणि हैं. ते कोणतं वचन आहे? और वो कौन सा वचन है? मत्ती शुभवर्तमान 23वा अध्याय, मत्ती सुसमाचार इसका 23 आणि अध्याय, 9 वचनामध्ये येशू काय और म्हणाला? 9 वचन में यीशु ने क्या कहा हम पढ़ेंगे.
मत्ती सुसमाचार 23:9 हा, येशू म्हणाला, यीशु ने कहा, हा, पृथ्वी पर किसी को अपना पिता न कहना, आणि पृथ्वीवर कुणालाच आपला पिता म्हणू नका, क्योंकि तुम्हारा पिता एक ही पिता है, आणि तुमचा पिता एकच पिता आहे, जो स्वर्ग में है, आणि तो स्वर्गामध्ये आहे. और वो स्वर्ग में आता है. हे वचन घेऊन, अभी ये वचन लेकर, आणि ज्यांच्या डोक्यावर कुठल्या आत्मिक बापाचा हात नाही, जिनके सिर पर किसी आत्मिक पिता का हाथ आणि नहीं, ज्या बापाने आपल्याला जन्म दिलेला और आहे, जिन पिता ने हमें जन्म दिया, आणि त्याच्या अधीन ते जे राहत नाही, और जो उनके अधीनता में नहीं रहते, आणि त्यांना कुठंतरी त्यांना कॉलेजला चाललो म्हणून, उनको कॉलेज में जाकर कहते, आणि त्यांच्या पाठीमागे काहीतरी विचित्र गोष्टी चालू और असतात, उनके पीछे, उनके पीठ पीछे कोई अलग बातें करते आणि हैं, अशा लोकांना हे वचन खूप और आवडतं. ऐसे लोगों को ये वचन बहुत पसंद आता आणि है. येशू काय म्हणाला, और यीशु ने क्या कहा, पृथ्वीवर कुणालाच पिता म्हणू नका, पृथ्वी पर किसी को भी पिता मत कारण कहो, तुमचा एकच पिता आहे, क्योंकि आपका एक ही पिता आणि है, तो स्वर्गामध्ये और आहे. वह स्वर्ग में है. मी ह्या गोष्टीला मान्यता देतो. मैं इस बात को मानता हूँ. पण ज्या येशूनं हे वचन सांगितलं, लेकिन जिस यीशु ने ये वचन आणि बताया, त्याच येशूच्या आत्म्यानं, और उसी यीशु की आत्मा के आणि द्वारा पौलुस काय लिहित आहे, पौलुस क्या लिखता जे है, आता मगाशी आम्ही वचन जो वाचलं, हमने पहले वचन पढ़ा, इफिसकरास पत्र इफिसियों की पत्री 6 अध्याय 6 अध्याय 1 आणि 2 वचन, 1 और 2 वचन, लेकरानो बालको प्रभू मध्ये प्रभु में तुम्ही अपने आपल्या आईचा अपने माँ बाप, अपने माँ का आणि आपल्या वडिलाचा और अपने पिता का सन्मान करा. आदर करो. आणि कधी त्यांचा अपमान होतो, कब उनका अपमान होता है, पृथ्वीवर आम्हाला बाप नाही. पृथ्वी के ऊपर हमें पिता नहीं. किती मोठा अपमान आहे. कितना बड़ा अपमान. पौलुस काय म्हणत आहे, पौलुस ने क्या त्यांचा कहा, सन्मान करा, उनका आदर करो, आईचा आणि बापाचा सन्मान करा. माता और पिता का सम्मान हा करो. कुठल्या माता पिता विषयी सांगत ये आहे, किस माता पिता के बारे में कहा गया, पृथ्वीवरच्या माता पिता विषयी सांगत पृथ्वी आहे, के ऊपर की माता पिता के बारे आणि में कहा गया, ज्यांच्यासाठी फक्त स्वर्गातच बाप आहे. उनके लिए, जिनके लिए केवल स्वर्ग में ही बाप है. आणि मग तुमच्या राशन कार्डवर कुणाचं नाव आहे, फिर आपके राशन कार्ड पर किसका नाम है, आणि तुमच्या नावाच्या पुढे कुणाचं नाव और आहे. आपके नाम के आगे किसका नाम है. आणि जर तुम्हाला कोणीतरी असं विचारलं, और यदि किसी ने आपको ऐसा पूछा, तुझ्या वडिलाचं नाव काय, आपके पिता का नाम क्या है, त्याला असं म्हणा, उनको ऐसा कहें, स्वर्गीय पिता, स्वर्गीय पिता. राशन कार्डचा पत्ता कट. राशन कार्ड का पत्ता कट हो जाएगा. पोटासाठी पेट के लिए बापाचं नाव घ्यायला लागतं, पिता का नाम लेना पड़ता है. ऍडमिशन साठी एडमिशन के लिए पिताचं नाव घ्यायला पाहिजे. पिता का नाम लेना आणि चाहिए. यदा कधी आत्मिक वातावरण तयार झालं, और कभी आत्मिक वातावरण तैयार आणि हुआ, कुणीतरी कुणाला तर बाप म्हटलं, और किसी ने किसी को तो भी पिता कहा, आणि इथं लगेच आत्मिक मिरची लागते, और यहाँ पे आत्मिक मिर्ची लग जाती आणि है, मग तिथं लगेच हे वचन येतंय, और वहाँ पे ये वचन आ जाता है, पृथ्वीवर कुणाला बाप म्हणू नका. पृथ्वी के ऊपर किसी को पिता मत कहो. आणि जर तुम्हाला पृथ्वीवर कुणाला बाप म्हणायचं और यदि नसेल, आपको पृथ्वी के ऊपर किसी को पिता ना कहना हो, मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मैं सांगतो, आपको एक महत्वपूर्ण बात तुम्ही बताता इथं हूँ. नाही पाहिजे, आप यहाँ नहीं तुम्ही चाहिए, स्वर्गात आप पाहिजे. स्वर्ग में चाहिए. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. का येशूने क्यों यीशु ने पृथ्वीवर कुणाला बाप म्हणू नका म्हटलं. पृथ्वी के ऊपर किसी को पिता मत कहो ऐसा कहा. ऍक्च्युली हे वचन येशूने सर्वांना सांगितलं नाही, सचमुच ये वचन यीशु ने सभी को नहीं आणि त्या बताया, ठिकाणी काहीतरी घटना घडत और आहे. वहाँ पे कुछ तो भी हो रहा है. आणि काय घटना आहे, क्या हो रहा है, आणि येशूच्या मागे जाणाऱ्या यीशु के पीछे जाने आणि वाले काही लोकांसाठी कुछ लोगों के आणि लिए आपल्या आई बापाचं अडखळण होतं. अपने माता पिताओं का अड़खड़न था, समस्याएं आणि थी, जुन्या करारामध्ये असं लिहिलेलं और आहे. पुराने नियम में ऐसा लिखा आणि है. ज्यावेळेस एलियानं जाऊन एलिशाला अभिषेक केला, और जब एलिया ने जाकर एलिशा को अभिषेक किया, एलिशा एलियाला काय म्हणत आहे, एलिया एलिशा से क्या कहता है, एलिशा एलियाला काय म्हणत आहे, एलिशा एलिया से क्या कहता मी है, माझ्या माता पिताचं चुंबन घेतो. मैं जाकर अपने माता पिता का चुंबन लेके आता हूँ. एलिया काय म्हणाला, एलिया ने क्या कहा, तू जा, तू जा, माझ्या पाठीमागे येऊन, मेरे पीछे मत आ. मी काय थोडाच तुला अभिषेक केला. मैंने थोड़े ही तुझे अभिषेक किया. काय एलिया असं म्हणाला, क्यों एलिया ने ऐसा कहा, एलियाला माहित होतं, एलिया को पता था, जर एलिशा अभिषेक झाल्यानंतर यदि एलिया अभिषेक होने के आणि बाद, जर तो आपल्या माता पिताकडे गेला असता, यदि वो अपने माता पिता के ओर आणि आई जाता, बापांना माहित नाही की अभिषेक काय और आहे, माता पिता को पता नहीं अभिषेक क्या आणि है, माता पिताला माहित नाही की सर्वस्व सोडून आपल्या गुरुच्या मागे जाणं काय और आहे, सब कुछ छोड़ के अपने अपने गुरु के पीछे जाना क्या है, ये माता पिता आणि को मग पता त्या माता नहीं. पिताने त्याला अडवून धरला. और फिर उस माता पिता ने उन्हें रोका आणि होता, म्हणून एलिया म्हणाला, और इसलिए एलिया ने जर कहा, माता पिताकडे जायचं यदि असेल, माता पिता की ओर जाना है, माझ्या मागे येऊ मेरे नको. पीछे मत आ. हालेलुया. हालेलुया. येशूनं यीशु ने पृथ्वीवर पृथ्वी के कुणाला ऊपर माता पिता म्हणू नका म्हणलं, किसको माता पिता न कहने के लिए जे कहा, प्रभूच्या राज्यासाठी अडखळण आहे. जो प्रभु के राज्य के लिए बहुत बड़ा अड़खड़न है. उदाहरण उदाहरण के तौर लूका का सुसमाचार
सुसमाचार, लूक सुसमाचार, लुकाचं पुस्तक, लूक की किताब, लूकचं सुसमाचार, लुकारहित सुसमाचार, 9वा अध्याय 9 अध्याय आणि और एक वचन 59 ते 60 वचन वाचू. 59 से लेकर 60 वचन तक हम लूक पढ़ेंगे. शुभवर्तमान लुका सुसमाचार 9वा अध्याय 9 अध्याय 59 आणि 60 वचन. 59 से 60 वचन हम इथं काय पढ़ेंगे. घडलेलं आहे? यहाँ पे क्या हुआ है? थँक यू जीसस. वी वर्शिप लॉर्ड. उसने दूसरे से कहा, आणि प्रभू येशूनं एका शिष्याला सांगितलं, प्रभु ने दूसरे चेले से कहा, हा. मेरे पीछे हो आणि ले. येशू म्हणाला माझ्या मागे ये. और यीशु ने कहा, मेरे पीछे हो ले. पुढे उसने कहा, आणि तो एक शिष्य म्हणाला, हे प्रभु, हे प्रभू मुझे पहले जाने दे मला पहिला जाऊ दे कि अपने पिता को गाड़ दूं. आणि मी माझ्या बापाला पुरून. अपने पिता को गाड़ दूं. हा. उसने उससे कहा, येशू त्याला म्हणाला, मरे हुओं को अपने मुर्दे गाड़ने दे. आणि जर तू तुझ्या बापासाठी माझ्या मागे यायचं राहत असशील, मरे हुओं को, जर तू तुझ्या बापासाठी, यदि तू अपने पिता के लिए मेरे पीछे आने का रुक सकता है, हा, तर तू तुझ्या बापाकडे जाऊ नको तो तू अपने पिता की ओर मत जा आणि त्याला तू बाप म्हणू और नको, उसको तू पिता मत कह. कारण माझ्या मागे येत असताना क्योंकि मेरे पीछे आते हुए एकच पिता आहे एक ही पिता है आणि तो स्वर्गामध्ये और आहे. वो स्वर्ग में है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज संध्याकाळी, आज सॉरी सवेरे, आज सकाळी आज सवेरे मला तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करायचा मैं आहे. आज आपको महत्वपूर्ण बातें बताने का का आम्ही प्रयास कर रहा हूँ. पृथ्वीवरच्या पितांना पिता म्हणू शकत नाही क्यों हम पृथ्वी के ऊपर के पिता को पिता नहीं कह आणि मग सकते त्यांचं अन्न खाऊ शकतो और उनका खाना खा आणि सकते हैं त्यांच्या कष्टातून आम्ही शिक्षण शिकू शकतो और उनके कष्टों में से हम पढ़ाई कर सकते आणि हैं त्यांच्यामुळे आम्ही परमेश्वरला जाणू शकतो और उनके कारण हम परमेश्वर को आणि जान मग सकते त्यांना हैं. आम्ही का पिता म्हणायचं और नाही? फिर उनको क्यों हम पिता येशूनं नहीं कुठल्या कहेंगे? पित्याला पिता म्हणू नका म्हटला? यीशु ने किस पिता को पिता मत कहकर जे कहा? पिता तुमच्यासाठी प्रभूकडे जाण्यासाठी अडखळण आहे. जो पिता आपके लिए प्रभु की ओर जाने के लिए रुकावट है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मत्ती शुभवर्तमान मत्ती सुसमाचार 12वा अध्याय 12 अध्याय मत्ती सुसमाचार मत्ती सुसमाचार 12वा अध्याय 12 आणि अध्याय प्रभू येशूचा पिता और प्रभु यीशु का पिता ज्याचं नाव योसेफ आहे जिसका नाम यूसुफ आणि हा है योसेफ जो आहे और ये जो यूसुफ है आणि तो येशूच्या 12 वर्षापर्यंत दिसतो यीशु के 12 साल तक वही दिखता है. आणि येशू 12 वर्षाचा होऊपर्यंत योसेफ आम्हाला दिसतो यीशु 12 होने तक ही यीशु दिखता है, आणि त्याच्या- योसेफ दिखता है. आणि त्याच्यानंतर 12 वर्षाच्या पुढं येशूचा पिता आम्हाला कुठंच आढळत नाही 12 साल के आगे यीशु का पिता हमें कहीं पर भी नहीं आणि दिखता. क्रूसावर तो मरत असताना क्रूस के ऊपर जब वो मर रहा था, आणि तो योहानाला म्हणाला, उसने यूहन्ना से कहा, आपल्या आईला म्हणाला, अपने माता से कहा, योहानाला म्हणाला ही तुझी आई, अपने माता से कहा कि यूहन्ना ये तेरी माँ, हिचा सांभाळ कर. इसको संभाल. आणि तिथं पण आम्हाला योसेफ दिसत नाही. वहां पर भी हमें यूसुफ नहीं म्हणजे दिखता. याचा अर्थ असा आहे लेकिन इसका अर्थ ऐसा है योसेफ खूप लवकर मृत्यू झालेला आहे यूसुफ की बहुत जल्दी मृत्यु हुई. आणि म्हणून योसेफाचा विषय या मत्ती 12व्या अध्यायामध्ये लिहिलं नाही. यूसुफ का विषय इस मत्ती 12 में नहीं लिखा कारण है. इथं येशूचा वडील योसेफ यहाँ पे यीशु का पिता योसेफ तिथं आलेला नाही आहे. यहाँ पे आया कारण नहीं 12 है. वर्षानंतर योसेफ दिसतच नाही. येशूच्या 12 वर्षानंतर योसेफ दिसतच नाही. यीशु के 12 साल के बाद यूसुफ नहीं दिखता. आणि इथं येशू वचनाचा प्रचार और करतात यहाँ पे यीशु वचन का प्रचार करता है आणि त्याचे रिलेटिव्ह त्याला भेटायला आलेले आहेत. और उसके नाते संबंध उसे मिलने के लिए आणि आए. इथं आल्यानंतर काय घडलं? और यहाँ पे आने के बाद क्या हुआ? मत्ती 12वा अध्याय मत्ती 12 अध्याय 46 पासून 50 वचनापर्यंत 46 लेकर 50 वचन आणि तक हम पुष्कळ गोष्टी पढ़ेंगे. मला तुम्हाला और शिकवायच्या बहुत से बातें मुझे आपको आणि सिखाना लवकर है. लवकर आम्ही समाप्त और करू. जल्दी जल्दी हम समाप्त आम्ही करेंगे. वाचूया. हम पढ़ेंगे. जब वह भीड़ से बातें कर ही रहा था, आणि तो गर्दीत लोकांशी बोलत होता तब उसकी माता और वो भाई आकर खड़े हुए. आणि त्याची आई आणि भाऊ बहीण येऊन तिथं थांबले कारण बाप आला नाही. कारण बाप 12 वर्षानंतर दिसत नाही क्योंकि बाप नहीं आया. उसके माता पिता वहां आकर खड़े हुए, लेकिन पिता नहीं आया क्योंकि उसका पिता दिखता ही नहीं. येशू 12 वर्षाचा असूपर्यंत यीशु 12 साल का होने तक तो पण योसेफ दिसतो. तब तक यूसुफ दिखता त्याच्यानंतर है. योसेफ दिसत नाही. उसके बाद यूसुफ नहीं आणि दिखता. इथं पण तो नाही आहे. यहाँ पर भी वो पण नहीं है. जर कदाचित योसेफ पण इथं आला असता कदाचित यूसुफ यहाँ आया होता तर त्यानं बापाचा पण उल्लेख केला तो असता. वहाँ पे बाप का भी उल्लेख किया योसेफ होता. इथं नाही म्हणतो बापाचा उल्लेख करत नाही. यूसुफ यहाँ पे नहीं, इसलिए वहाँ यहाँ बाप का उल्लेख आणि नहीं जेवढे है. लोक तिथं आले जितने लोग वहाँ पे आए आणि त्यांचा तो उल्लेख करत आहे. उनका वो उल्लेख करता और तो है. काय म्हणत आहे? और वो क्या कहता है? 12वा अध्याय 12 अध्याय 46 पासून 46 50 वचन 47 से 50 तक हम पढ़ेंगे. आणि तो गर्दीत लोकांशी बोलत और असता वो भीड़ में लोगों से बात कर रहा था. हा,
तब क्या हुआ हम पढ़ेंगे, उसकी माता और वो भाई बाहर खड़े आणि थे त्याची आई आणि त्याचे भाऊ बाहेर उभे होते. और उससे बातें करना चाहते थे. काय करायची इच्छा करत होते. क्या करने की इच्छा करते थे. त्याचं ऐकायची इच्छा करत नव्हते. उसकी सुनने की इच्छा नहीं करते वचन थे. प्रचार करताना येशू ऐकायला आले नव्हते. जब यीशु वचन प्रचार कर रहा था तो प्रचार सुनने के लिए नहीं आए. आणि माहित नाही काहीतरी घरोली कामासाठी ते आलेले अपने आहेत. घरगुती काम के लिए वो वहाँ पे आणि आए. कदाचित बँकेचा हप्ता थटला म्हणून सांगायला आले असते. बैंक का हफ्ता रुक गया हो ये बताने के लिए आए आणि होंगे. कदाचित शेतात पाणी नाही म्हणून सांगायला आले और असते. खेतों में पानी नहीं ये बताने के लिए आणि आए होंगे. घराचं भाडं थटलेलं आहे म्हणून और सांगायला घर असते. का किराया रुक गया ये बताने के लिए आए ते होंगे. येशूकडे आपलं दैनंदिन जीवनासाठी आले और होते. अपनी रोज की जरूरत के लिए वो यीशु के पास आणि आए. जे येशूला देवानं काम दिलं होतं जो यीशु को काम दिया था गया आणि था त्याचा आधार ते करा आले नव्हते. उसका आदर करने के लिए वो आणि नहीं पुष्कळ आई आए. बाप असे और असतात बहुत से माता पिता ऐसे आणि रहते जे हैं लेकरं प्रभूच्या मार्गात चालत जो बच्चे असतात प्रभु की ओर बढ़ते हैं. आणि प्रभूसाठी त्यांच्या बरोबर संपर्क करत नाही. प्रभु के कारण उससे उनके साथ वो संपर्क नहीं आणि करते. कधी उठून प्रार्थनेला बसा म्हणून मारणार नाही. और कभी उठकर उनको नहीं कहेंगे कि प्रार्थना के लिए बैठो. मात्र उठून अभ्यासला बस म्हणून मारते. लेकिन पढ़ाई कर इसके लिए मारेंगे. आणि कधी उपवास कर म्हणून टोकणार नाही. कभी उपवास करके ऐसे नहीं बताएंगे. टोकणार नाही. ऐसे नहीं टोकेंगे. मात्र जेव मन टोकणार. लेकिन खाना खा करके आणि टोकेंगे. अशा आई वडिलांविषयी मी आज तुम्हाला और सांगतो. ऐसे माता पिता के लिए मैं आपको बताता हे हूँ. ते आई वडील आहेत ये वो माता पिता जे है येशूला आपल्या काही दैनंदिन जीवनासाठी भेटायला आलेले जो आहेत. अपने रोज की जरूरत के लिए यीशु से मिलने आणि आए. त्यांच्याविषयी येशू काय और म्हणाला. उनके बारे में यीशु क्या कहता वाचूया है आम्ही. हम पढ़ेंगे. थँक्यू जीसस. किसी ने उससे कहा हाँ. देख तेरी माता आणि कोणीतरी येशूला सांगितलं बघ तुझी आई और तेरे भाई आणि तुझे भाऊ बाहर खड़े हैं आणि बाहेर उभे आहेत. ते वचन ऐकायला बसत नाहीत. पुढे और तुझसे बातें करना चाहते आणि हैं. तुझ्याशी बोलायची इच्छा करतात. तुझं ऐकण्याची इच्छा करत नाहीत. पुढे यह सुनकर उसने कहने वाले को उत्तर दिया आणि हे ऐकून येशूनं सांगणाऱ्याला असं सांगितलं कौन है मेरी माता कोण आहे माझी आई और कौन है मेरे आणि भाई कोण आहे माझे भाऊ और अपने आणि चेलों की कोण आहे माझा वडील. जो स्वर्गात आहे तो एकच माझा पिता आणि जो- तो एकच माझा प्रभू आहे. जो स्वर्ग में है वो एक ही मेरा पिता और एक ही मेरा भाई है. आणि वचनाचं ज्ञान असणारा आज सकाळी मला सांगू और द्या. वचन के ज्ञान रहने वाले को मैं आज बताता हूँ. आणि कुणाचं तरी माइंड डिस्टर्ब करू नका. किसी का मन डिस्टर्ब मत आणि करो. पहिला वचन शिकून शहाणे व्हा. पहला वचन सीख कर होशियार हो जाओ. आणि येशूनं कुणासाठी म्हणलं की फक्त स्वर्गात एकच पिता असावा. इसलिए यीशु ने किसके लिए कहा कि स्वर्ग में एक ही पिता चाहिए. अशा आई वडिलांविषयी तो बोलला ऐसे माता पिता के लिए उन्होंने जे कहा प्रभूसाठी तुमच्या बरोबर संपर्क ठेवत जो नाही. प्रभु के लिए आपके साथ संपर्क नहीं रखते. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पृथ्वीवर असताना पृथ्वी के ऊपर रहते हुए येशूला कुठल्या पित्याच्या नावाने ओळखायचे. यीशु को किस पिता के नाम से सुनते थे पहचानते थे. स्वर्गीय पित्याच्या नावाने ओळखत नव्हते. स्वर्गीय पिता के नाम से नहीं पहचानते आणि थे. येशू पण यीशु भी स्वतःला कुणाच्या नावाने ओळखायचा खुद को किसके नाम से पहचाना आणि जाता तो था. पृथ्वीवरच्या पित्याच्या नावाने और ओळखला. वो पृथ्वी के ऊपर पृथ्वी के ऊपर के पिता के नाम से पहचाना जाता था. लूक शुभ वर्तमान. लुका सुसमाचार. लूक शुभ वर्तमान लुका का सुसमाचार 18वा अध्याय और 18 अध्याय 35 वचन आम्ही वाचूया. 35 वचन 35 आता वचन को येशू हम इथं पढ़ेंगे. कुठल्या पित्याचा मुलगा म्हणून घेत और आहे. यहाँ पे यीशु किस पिता का बच्चा कहकर माझा प्रचार एक तर्फी घेऊ नका. मेरा प्रचार एक तरफ मत होय लो. आमचा पिता स्वर्गीय पिता आहे. हाँ हमारा पिता स्वर्गीय पिता है. पण स्वर्गीय पित्याच्या स्वरूपामध्ये प्रभूनं काही पृथ्वीवरचे पित्यांना पण आम्हाला ठेवलेला आहे. लेकिन स्वर्गीय पिता के स्वरूप में पृथ्वी के कुछ पिताओं को भी आणि प्रभु त्या ने रखा पित्याचा है. स्वभाव आम्ही डायरेक्ट बघू शकत और उस नाही. पिता का स्वभाव हम डायरेक्ट नहीं पण देख आमच्या सकते. आत्मिक आणि आमच्या शारीरिक बापाकडून तो स्वभाव आम्ही बघू शकतो. और हम अपने आत्मिक और शारीरिक बाप की ओर से आणि उस आज स्वभाव को सकाळी देख मी माझ्या सकते. पत्नीला म्हटलं और आज सवेरे मैंने अपनी पत्नी से मैंने कहा, खुदा को देखा है. मैंने खुदा को देखा है. मी देवाला बघितलेला आहे. मैंने खुदा को देखा आणि है. माझ्या पत्नीने मला विचारलं और मेरी पत्नी ने मुझे आणि तुम्ही पूछा कसं काय पित्याला और बघितलेला आपने कैसा क्या खुदा को देखा आणि है तुम्ही कसं काय देवाला और बघितलेला. कैसा आपने परमेश्वर को देखा आणि मग है. मी माझ्या मृत झालेल्या वडिलाचा और मैं मेरे मरे हुए पिता का आणि मी फोटो तिला दाखवला. उनका फोटो मैंने उसको दिखाया. आणि मी म्हंटल और मैंने कहा बायबलच्या परमेश्वरचा स्वभाव ज्यावेळेस मी वाचला जब बाइबल के परमेश्वर का स्वभाव मैंने पढ़ा आणि मला समजलं और मुझे समझ में आणि आया माझ्या पित्याचा स्वभाव त्यांच्यासारखा और होता. मेरे पिता का स्वभाव भी उनके समान आणि मी है. तिला म्हंटल और मैंने उनको मी कहा परमेश्वरला बघितलेला आहे. मैंने परमेश्वर को आणि ती देखा मला है. म्हणाली कसं और बघितलेला आहे. उसने मुझे कहा कैसे मी देखा. म्हणाले मी माझ्या जन्म दिलेल्या
बघितलेलं आहे, बापामध्ये त्याला बघितलेलं आहे. मेरे जन्म देने वाले पिता में आणि मैंने मी उसको माझ्या देखा पत्नीला है. म्हणलेलं आहे, और मैंने मेरे पत्नी से मी परमेश्वरला बघितलेलं आहे. मैंने परमेश्वर को देखा आणि है. तिनं मला विचारलं कुठं बघितलेलं और आहे? उसने मुझे कहा कि कहाँ मी देखा म्हणलं है. मी माझ्या आत्मिक पित्यामध्ये त्याला बघितलेलं आहे. मैंने मेरे आत्मिक पिता में उसको देखा. हालेलुया. हालेलुया. आणि येशूनं पण पृथ्वीवर असताना यीशु ने भी पृथ्वी के ऊपर रहते स्वतःला हुए पृथ्वीवरच्या बापाच्या नावानेच त्यानं आपली ओळख दाखवलेली आहे. खुद को अपने पृथ्वी के पिता के नाम से ही पहचान दिखाई है. लोक शुभवर्तमान 18 अध्याय लूक सुसमाचार 18 अध्याय 35 वचन 35 वचन हम पढ़ेंगे. आम्ही वाचूया. हम पढ़ेंगे. हा. जब वह यरीहो के निकट पहुंचा आणि येशू यरीहोच्या जवळ आला. तो एक अंधा सड़क के किनारे बैठा हुआ आणि भीख एक मांग आंधळा रहा था. रस्त्याच्या किनारी बसला होता. वह भीड़ के चलने की गर्दीचा आवाज ऐकून असं म्हणाला, यह क्या हो रहा आणि है. हे काय होत आहे? उन्होंने उसको आणि बताया काही लोकांनी त्या आंधळ्या बर्थोलोमेला सांगितलं. यीशु नासरी जा रहा आणि है. येशू प्रभू इथून जात आहे. तब उसने पुकार के कहा, आणि त्या आंधळ्यानं जोरात हाक मारली, हे यीशु, हे येशू, दाऊद की संतान, दाऊदाच्या पुत्रा, मुझ पर दया कर. माझ्या कुणाचा पुत्र? किसका पुत्र? कुणाचा? येशू पुत्र. यीशु किसका पुत्र था? आता जो पण तो पृथ्वीवर आहे जब तक वो पृथ्वी पर आणि है तो दाविदाचा पुत्र आहे. वो दाऊद का पुत्र आणि है. होय त्याचा पिता स्वर्गात आहे. हाँ, उसका पिता स्वर्ग में पण है. जोपर्यंत तो पृथ्वीवर आहे लेकिन जब तक वो पृथ्वी आणि पर तो है पृथ्वीवरच्या पित्याच्या अधीनतेत आहे. और वो पृथ्वी के पिता के अधीनता होय में तुमचा है. आणि माझा पिता स्वर्गात आहे. हाँ, आपका और मेरा पिता स्वर्ग में पण है. जो पण आपण पृथ्वीवर आहोत लेकिन जब तक हम पृथ्वी पर आणि है, पृथ्वीच्या पित्याचंच नाव आम्हाला दिलेलं आहे. पृथ्वी के पिता का ही नाम हमें दिया आणि गया है. पृथ्वीवरच्या पित्याचा पण आम्ही आदर केला पृथ्वी के पाहिजे. पिता का भी हम आदर करना आणि येशू चाहिए. असं म्हणाला, और यीशु ने ऐसा कहा, हे बार्थोलोमाय, हे बर्तल में कोण दाविदाचा पुत्र? कौन दाविद का पुत्र? एकच पिता आहे, एक ही पिता है, स्वर्गात आहे. स्वर्ग में है. असा नाही म्हणला. ऐसे नहीं कहा. आगे पडो बेटा. आगे पढ़ेंगे. हा, पुढे वाचा बाळानो. जो आगे आगे जा रहे थे आणि जे पुढे पुढे जात होते वे उसे डांटने लगे. आणि ते त्याला ओरडू लागले. काय म्हणत? की- कदाचित काय म्हणत असतील ते, वो क्या कहते होंगे? एकच पिता एक ही पिता स्वर्गामध्ये. स्वर्ग में. आज अशा फाजील धार्मिक लोकांना मला और शिकवायचं. ऐसे फालतू धार्मिक लोगों को मुझे सिखाना है. आणि ते पुढे जाऊन काय म्हणाले? और वो पुढे आगे जाके क्या कहते हैं? वाचा. आगे आगे जा रहे थे. हाँ. वे उसे डांटने लगे कि चुप रहे, आगा बस एकच पिता आहे, चुप बैठ, एक ही पिता है, स्वर्गामध्ये आहे. स्वर्ग में है. अरे बाबा, अशा लोकांना नीतिसूत्रामध्ये म्हणलेला आहे. ऐसे लोगों को नीति वचन में कहा गया है फाजील धार्मिक, फालतू धार्मिक, परमेश्वराच्या वचनाच्या पुढचे धार्मिक, परमेश्वर के वचन के आगे रहने आणि येशूच्या पुढे धावणारे, यीशु के आगे दौड़ने वाले धार्मिक, वचनाच्या पुढे धावणारे. वचन के आगे दौड़ने वाले आणि धार्मिक. तिथं त्याला अशा लोकांनी अडवलं. वहां पे उसे ऐसे लोगों ने रोका. आणि तो बार्थोलोमाय पास्टर संदीप गायकवाड सारखा होता. और वो बर्थल में पास्टर संदीप गायकवाड के आणि समान थोडा था. दुसऱ्याच्या अडवल्यानं तो अडणार और आहे. दूसरों के रोकने से थोड़ी ना वो रुकने वाला था. आणि तो बार्थोलोमाय माझ्या पुण्याच्या लेकरांसारखा होता. और वो बर्थल में मेरे पुना के बच्चे के समान था. आणि थोडंच कुणीतरी दाबल्यावर ते दाबले और जाणार कोई आहेत तो का? भी दबाए तो वो दब नहीं सकता आणि ते था. तो बार्थोलोमाय और वो बर्थल में आणि महाराष्ट्र मधल्या माझ्या आत्मिक लेकरांसारखा होता. महाराष्ट्र के मेरे आत्मिक संतानों के समान आणि था. एखादं वचन काढून दाखल्यावर थोडंच ते दाबलं जाणार आहे एक का? वचन निकाल कर वो थोड़ी ना रुक आणि जाएंगे. काही लोकांनी त्याला ओरडले. और कुछ लोगों ने उस पर आणि चिल्लाए. एक बायको नवऱ्याला म्हणते, और एक पत्नी पति से कहती है, एकच पिता आहे, एक ही पिता है, स्वर्गामध्ये स्वर्ग आहे. में है. आणि एक नवरा बायकोला और म्हणतो, एक पत्नी अपने पति से कहे, पति एकच पिता आहे, एक ही पिता है, आणि तो स्वर्गामध्ये और आहे. वो स्वर्ग में आणि है. हे वचन कधी नवऱ्याला बायको काढून और दाखवते. कब ये वचन पति को निकाल कर आणि दिखती है. पती आपल्या पत्नीपेक्षा जास्त आपल्या पास्टरवर प्रेम करतो. जब पति अपने पत्नी से ज्यादा जब अपने पास्टर पर प्रेम करता है, तब ये वचन पति को निकाल कर दिखाती बराबर है. काढून दाखवणार. बराबर निकाल कर आणि एक दिखाएगी. पत्नी त्याच्यापेक्षा जास्त आपल्या सेवकावर प्रेम और करतो. एक पत्नी यदि उससे ज्यादा अपने पति से ज्यादा अपने दास पर, अपने पासबान पर प्यार करती हो, आपल्या तो वो आत्मिक पित्याचा जास्त आदर और करतो. अपने आत्मिक पिता का ज्यादा आदर करती होंगी, तो पति उसको वो वचन निकाल बराबर कर वचन दिखाएगा. काढून दाखव. बराबर वचन निकाल कर एकच पिता. दिखाएगा. एक ही पिता. आणि एक पत्नी सारखी सारखी माहेर जात असेल और एक पत्नी यदि बार बार मायके जाती होंगी, आणि बरोबर तो वचन काढून तो दाखव. बरोबर ये वचन निकाल के दिखाएंगी. आणि एक पती आपल्या बापाचा जास्त काळजी घेत असेल और एक पति अपने पिता का ज्यादा सुधी लेता होगा, आणि बरोबर ती पत्नी वचन काढून तो दाखव. फिर बराबर ही वो पत्नी वे वचन निकाल कर आणि तुम्हाला दिखाएंगी. माहिती आहे का, और आपको पता है क्या, सदुकी आणि परुषी पण असंच म्हणाले. सदुकी और फरूसी भी ऐसा कहते आणि थे. तुम्ही कुठल्या आत्म्याने बोलता? और आप कौन से आत्मा से बोलते हो? आणि सदुकी आणि परुषी काय म्हणाले? और सदुकी और फरूसी ने क्या कहा? सदुकी आणि परुषी काय और म्हणाले? सदुकी और फरूसी ने क्या कहा? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सदुकी आणि परुषी म्हणाले,
सदुकियों ने परीक्षों ने कहा। योहान 8वां अध्याय यूहन्ना 8 अध्याय 44 वचन वाचा बरं. 44 वचन हम पढ़ेंगे। 41 वचन. 41 वचन 41 वचन हम पढ़ेंगे। थँक यू जीसस. योहान 8वां अध्याय. यूहन्ना 8 41 वचन हम पढ़ेंगे। तुम अपने पिता के समान काम करते हो। नहीं, एक मिनिट. योहान 8वां अध्याय. सॉरी. योहान 8वां अध्याय आणि या ठिकाणी 41 वचन. ओके राईट. 41 वचन हम पढ़ेंगे। या ठिकाणी शास्त्री आणि पुरुषांनी येशूला काय उत्तर दिलं? शास्त्री और फरीसी ने उसको क्या उत्तर दिया? ज्यांनी येशूला वधस्तंभावर दिलं, जिन्होंने यीशु को क्रूस पर मार डाला, जे येशूच्या विरोधात होते, जो यीशु के विरोध में थे, त्यांनी येशूला काय म्हटलं? उन्होंने यीशु से क्या पहिला कहा? येशू बोलल्यावर ते काय बोलले? पहले यीशु ने जब कहा, उसके बाद उन्होंने क्या कहा वो पढ़ेंगे। तुम अपने पिता के समान काम करते रहो। तुम्ही तुमच्या पित्याच्या बरोबरीनं काम करत राहा. उन्होंने उससे कहा, सदुकी आणि परुषी. हम वे भी सदुकी आणि परुषी, सदुकी और फरीसी, शास्त्री आणि परुषी, शास्त्री और फरीसी येशूला काय म्हणाले? यीशु से क्या कहते हैं? वाचा. पढ़ेंगे। तुम अपने पिता के समान काम करते हो। उन्होंने उससे कहा, शास्त्री आणि परुषी म्हणाले. शास्त्री और फरीसी ने कहा, हम व्यभिचार से नहीं जन्मे, हमारा एक पिता है। कोण म्हणाला? किसने कहा? येशूच्या विरोधातले लोक म्हणाले. यीशु के विरोध में जो थे उन्होंने कहा कि हमारा एक ही पिता है, स्वर्गामध्ये आहे, स्वर्ग में है। अरे बाबा, अरे बाबा, येशूच खाली बोलला नाही. यीशु ने सिर्फ नहीं कहा, शास्त्री आणि परुषी म्हणाले. शास्त्री और फरीसी ने भी कहा, ज्यांना पास्टर संघ काय घेणं देणं नाही, जिनको पास्टर के साथ कुछ लेन देन आणि नहीं, जे पास्टरला पगारावर ठेवतात, जो पास्टर को पगार करके पैसा देकर रखते हैं, आणि ते पास्टरला कसं आत्मिक पिता म्हणतात? वो पास्टर को कैसे आत्मिक पिता कहेंगे? वेळेच्या अभावे समय न होने के मी कारण लवकर घेत आहे. मैं जल्दी जल्दी ले रहा आणि हूँ। काय म्हणाला बार्थोलोमाय? और बर्थोलोमेव ने क्या कहा? हे येशू, हे येशू, दाविदाच्या पुत्र, दाऊद की संतान, नॉट स्वर्गीय पित्याचा पुत्र म्हणाला. स्वर्गीय पिता नहीं कहा। आणि बार्थोलोमाय म्हणाला, और बर्थोलोमेव ने कहा, हे दाविदाच्या पुत्र, हे दाऊद की संतान। आणि येशू असं म्हणाला नाही, और यीशु ने ऐसा नहीं मला कहा, पृथ्वीवरच्या पित्याचं नाव घेऊन हाक मारू अरे नको. मुझे पृथ्वी के ऊपर के पिता के नाम से मत पुकार, कारण माझा पिता एकच आहे, क्योंकि मेरा पिता एक ही है, स्वर्गामध्ये आहे, स्वर्ग में है। असा येशू म्हणाला नाही. ऐसे यीशु ने नहीं कहा। येशूने ऐकलं, यीशु ने सुना, माझ्या बापाचं नाव घेऊन मला कोणीतरी हाक मारली. मेरे पिता का नाम लेकर किसी ने तो भी मुझे पुकारा है। कुठल्या बापाचं नाव? किस बाबा पिता का नाम? पृथ्वीवरच्या बापाचं नाव. पृथ्वी के ऊपर के पिता का नाम। येशू थांबला. यीशु रुक गया। बार्थोलोमायला विचारलं, बार्थोलोमेव से पूछा, मी तुझ्यासाठी काय मैं करू? तेरे लिए क्या करूं? जर येशूला राग आला असता यदि यीशु को गुस्सा आया आणि होता, पृथ्वीवरच्या पित्याला तुम्ही पिता म्हणून का हाक मारता? पृथ्वी के ऊपर के पिता को आप पिता कह के क्यों पुकारते येशूने हो? बार्थोलोमायला कधी बरं केलं? यीशु ने बर्थोलोमेव को कभी चंगा नहीं आणि किया होता। अनेक वेळेस बायबल मध्ये और बहुत बार बाइबल में येशूला दाविदाचा पुत्र म्हणून हाक मारलं, यीशु को दाऊद की संतान कह के पुकारा आणि गया। येशू थांबून त्या लोकांना त्यानं बरं और यीशु केलं. ने रुककर उन लोगों को ठीक किया। हालेलुया. हालेलुया. आता मी वेळेच्या अभावे अभी मैं समय न होने आणि के मी शॉर्ट कारण मध्ये घेत आहे. मैं शॉर्ट में लेता आणि हूँ। आम्हाला किती पिता आहेत? और हमें कितने पिता है? आणि आम्हाला 4 पिता आहेत. और हमें 4 पिता है। आणि जो चौथा पिता आहे और जो चौथा पिता तो है सगळ्यांसाठी नाही. वो सभी के लिए नहीं। नंबर 1, पहली बात, पहिला पिता कोण आहे? पहला पिता कौन है? पहिला पिता कोण आहे? पहला पिता कौन है? योहान पहिला अध्याय 12 वचन. यूहन्ना पहला अध्याय 12 मी वचन। पटपट संपूया. हम जल्दी जल्दी खत्म करेंगे। योहान पहिला अध्याय 12 वचन. यूहन्ना पहला अध्याय 12 आणि तिथं वचन। असं लिहिलेलं आहे, वहाँ पे ऐसा लिखा है, जितक्याने त्याच्यावर विश्वास केला जितनों ने उसके ऊपर विश्वास किया, तितक्यांना त्याने उतनों को उसने त्याची लेकरं होण्याचा अधिकार उसकी दिलेला आहे. संतान होने का अधिकार दिया। नंबर 1, पहली बात, पहिला पिता, पहला पिता, स्वर्गीय पिता. स्वर्गीय पिता। नंबर 2, दूसरी बात, इफिसकरास पत्र इफिसियों की पत्री 6वां अध्याय 6 अध्याय 1 आणि 2 वचन. 1 और 2 वचन। दुसरा पिता, दूसरा पिता, एक मनुष्याला 4 पिता आहेत, एक मनुष्य को 4 पिता आणि जो है। चौथा पिता आहे तो सगळ्यांसाठी नाही, और जो चौथा पिता है वो सभी के लिए नहीं आणि तो है। अशांसाठी आहे और वो ऐसे लोगों के जे लिए म्हणतात है की फक्त आम्हाला स्वर्गात पिता आहे. जो कहते हैं जो हमें सिर्फ स्वर्ग में पिता है, त्यांच्यासाठी हा पिता असला तर चांगली गोष्ट. उनके लिए वो पिता होगा तो बहुत अच्छी पहिला बात है। पिता आहे पहला पिता योहान है 1:12, यूहन्ना 1:12। जितक्याने प्रभू येशूवर विश्वास ठेवला जितनों ने प्रभु यीशु पर विश्वास किया, तितक्याने त्याला
पित्याचा लेकर होण्याचा अधिकार दिला उतनों को उसने बच्चे होने का, संतान होने का अधिकार आणि दिया। पहिला पिता स्वर्गीय पिता, पहला पिता स्वर्गीय पिता, दुसरा पिता इफिसकरास पत्र दूसरा 6 पिता अध्याय इफिसियंस 6 अध्याय 1 ते 2 वचन। 1 और 2 वचन पढ़ेंगे। हाँ। हे बालको, हे बालको, प्रभु में अपने अपने माता पिता के आज्ञाकारी बनो, प्रभू मध्ये आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहा क्योंकि वह उचित है आणि काय आहे और क्या है आणि ते उचित आहे और वो अच्छा है, आणि तुमचा पृथ्वीवरचा शारीरिक पिता उचित आहे और आपका पृथ्वीवर का शारीरिक पिता उचित है, आणि त्याला पिता म्हणण्याचा त्याचा अधिकार उचित आहे। और उसका पिता कहलाने का अधिकार योग्य है। नंबर 2, दूसरी बात, पृथ्वीवरचा पिता, पृथ्वी के ऊपर का पिता, शारीरिक पिता, शारीरिक पिता, पहिला पिता पहला पिता स्वर्गीय पिता, स्वर्गीय पिता, दुसरा पिता दूसरा पिता ज्यानं आम्हाला या पृथ्वीवर येण्यासाठी दरवाजा तयार केला जिन्होंने इस पृथ्वी पर हमें आने के लिए दरवाजे तैयार आणि किए, ज्यानं कष्ट करून आम्हाला वाढवलं, जिन्होंने कष्ट करके हमें आम्हाला बढ़ाया, चांगलं शिकवलं हमें अच्छा पढ़ाया आणि आम्हाला चांगलं चांगलं खाऊ और घातलं। हमें अच्छा अच्छा खिलाया। दुसरा पिता दूसरा पिता शारीरिक पिता। शारीरिक पिता। नंबर 3, तीसरी बात, तिसरा पिता तीसरा पिता, पहिले करंती पहले कुरिन्थियों 4 अध्याय 4 अध्याय 15 वचन। और 15 वचन। पहिला पिता पहला पिता स्वर्गीय पिता, स्वर्गीय पिता, दुसरा पिता दूसरा पिता शारीरिक पिता, शारीरिक पिता, तिसरा पिता तीसरा पिता पहिले करंती पहले कुरिन्थियों 4 अध्याय 4 अध्याय 15 वचन। और 15 वचन हम आम्ही पढ़ेंगे। वाचूया। हा। क्योंकि यदि मसीही आणि यदि मसीही, क्योंकि यदि मसीह में तुम्हारे सिखाने वाले, यदि पौलुस म्हणत आहे पौलुस कहता है, आणि पौल आपल्या जन्म देणाऱ्या म्हणजे आत्मिक जन्म देणाऱ्या लोकांना असं म्हणत आहे। पौल अपने आत्मिक जन्म देने वाले लोगों से ऐसा कहता आणि है, पौल ज्याने आपल्या मंडळीला आपल्या कष्टाने जन्म दिलेला आहे तो असं म्हणत आहे, पौलुस ने जो अपने कष्टों से अपने कलीसिया को जन्म दिया वो ऐसा कहता है, तो असं म्हणत आहे, वो ऐसा कहता है, यदि तुम्ही यदि मसीह में तुम्हारे सिखाने वाले आणि ख्रिस्तामध्ये तुम्हाला शिकवणारे 10,000 भी होते 10,000 शिक्षक जरी असले तो भी तुम्हारे पिता तो तरी पण तुमचा पिता बहुत से नहीं, आणि पुष्कळ नाही, इसलिए कि मसीह यीशु में कारण प्रभू येशू मध्ये सुसमाचार के द्वारा आणि माझ्या सुसमाचार सांगण्याच्या द्वारे मैं तुम्हारा पिता हूँ। मीच तुमचा पिता आहे। आमेन, आमेन। पौलुसनं छाती टोकून सांगितली, पहले पौलुस ने छाती पीट कर बताया मी कि येशू मैं- तुम्हाला सांगितलाय, यीशु ने तूने आपको बताया है, मी येशू तुम्हाला मैं सांगितलाय, यीशु आपको बताया, मी तुमचा बाप्तिस्मा मैंने केला, आपका बपतिस्मा किया, मी तुम्हाला सत्यवचन मैंने सांगितलेला, आपको सत्यवचन बताया, मी तुम्हाला नरकाच्या मार्गातून बाहेर आणून स्वर्गीय मार्ग दाखवलेला मैंने आहे। आपके नरक के द्वार से लेकर स्वर्ग के द्वार तक आणि बताया, पौलुस आपला बापाचा और अधिकार पौलुस दाखवत अपने आहे। बाप का पिता होने का अधिकार दिखाता आणि है। पौलुस काय म्हणत और आहे, पौलुस क्या जर कहता है, माझ्यामुळे तुम्हाला ख्रिस्त समजलेला यदि आहे, मेरे कारण आपको मसीह पता चला मी तुमचा आत्मिक तो पिता मैं आहे आपका आत्मिक पिता आणि हूँ तुम्ही माझे आत्मिक और लेकर आप आहात। मेरे आत्मिक बच्चे हो, ज्यांना कोणी ख्रिस्त सांगितलं नाही जिनको किसी ने एक सुसमाचार ही नहीं आणि बताया, पगार घेऊन जे 4 गोष्टी इकडच्या शिकवून चर्च मध्ये निघून जातात पैसा लेके 4 बातें बताकर निकल जाते हैं, आणि असेच लोक और ऐसा ही लोग आत्मिक पित्याविषयी लोकांना और टोकतात ऐसे ही लोग आत्मिक पिता के बारे में जो लोगों को टोकते आणि हैं, त्या लोकांना और उन लोगों को जे तुम्हाला जो टोकतात आपको टोकते का हैं, पास्टरला आत्मिक पिता क्यों म्हणतात पास्टर को आत्मिक पिता कहते आणि हो, का पास्टरला आत्मिक पिता क्यों म्हणतात। आप पास्टर को आत्मिक पिता त्यांना कहते पहिले हो, कारण ती 14 अध्याय 15 वचन काढून उनको दाखवा, पहले कुरिन्थियों 4 अध्याय 15 वचन निकाल कर दिखाओ, त्यांना हे वचन काढून सांगा, उनको ये वचन निकाल के दिखाओ, माझा पास्टर मेरा पास्टर माझा पिता होण्याचा मेरे पिता होने का त्यांना पुरेपूर हक्क आहे। उनका पूरा अधिकार है। हालेलुया। हालेलुया। तुम्हाला कोण बाप आहे? आपको कौन सा पिता है? आत्मिक पिताच नाही, आत्मिक पिता ही नहीं, कान कोण धरतच नाही, आपके कान को कोई पकड़ता ही नहीं, चर्चला आला नाही आला विचारतच चर्च नाही, को आए या न आए कोई पूछता ही नहीं, आणि मग तुम्हाला कोण बापच नाही। और फिर आपको कोई पिता ही आणि नहीं। ज्याला आत्मिक बाप आहे जिनको आत्मिक पिता है ते म्हणतात आमचा आत्मिक बाप अमुक अमुक आहे, और वो कहते हैं कि हमारा आत्मिक पिता अमुक अमुक है, आणि मग त्या बाकीच्यांना मिरची लागते। और फिर बाकी लोगों को मिर्ची लगती जे है। आत्मिक क्षेत्रामध्ये अनाथ आहेत, जो आत्मिक क्षेत्र में अनाथ है, पौलुस इथं आपल्या आत्मिक पिताचा अधिकार दाखवत आहे पौलुस यहाँ अपने आत्मिक पिता का अधिकार आणि तो दिखाता काय है। म्हणत आहे परत और वो वाचूया, क्या कहता है फिर से पढ़ेंगे, आणि परत आम्ही ते वचन और फिर वाचूया। से पढ़ेंगे 15 वचन, हाँ। क्योंकि यदि मसीह में तुम्हारे सिखाने वाले 10,000 भी आणि होते कदाचित तुम्हाला बायबल किंवा येशू हजारो लोकांनी शिकवला असेल, तो भी तुम्हारे
तुम्हारे पिता आणि तरी पण तुमचा पिता बहुत से नहीं, आणि पुष्कळ तुमचे बाप नाहीत. इसलिए कि हा, ते असं म्हणाल नाही एकच आहे, उन्होंने ऐसा नहीं कही की है, पुष्कळ नाही म्हणला, बहुत से नहीं है, पण काही आहेत. लेकिन कुछ है. कुठले कुठले? कौन से? नंबर 1 पहली बात आत्मिक पिता. आत्मिक पिता. नंबर 2 दूसरी बात शारीरिक पिता. शारीरिक पिता. नंबर 3 तीसरी बात आत्मिक पिता. आत्मिक पिता. स्वर्गीय पित्याने स्वर्गीय पिता ने आम्हाला हमें जीवन दिलं. जीवन दिया. शारीरिक पित्याने शारीरिक पिता ने आम्हाला हमें या पृथ्वीवर इस पृथ्वी के ऊपर सन्मान दिला. सम्मान दिया, आदर दिया. आत्मिक पिताने आत्मिक पिता ने आम्हाला हमें खरा परमेश्वर दाखवला. सच्चे परमेश्वर दिखाया. आणि मग तो आत्मिक पिता काय म्हणत आहे? और फिर वो आत्मिक पिता क्या कहता परत है? एकदा ते 15 वचन फिर वाच. से एक बार वो 15 वचन पहिले पढ़ेंगे. करंती 4 अध्याय पहले कुरिन्थियों इसका 4 अध्याय 15 वचन. 15 वचन का मी पढ़ेंगे. परत रेफरन्स सांगितला? क्यों मैंने फिर से एक बार वो संदर्भ बताया? हे वचन काढून ये वचन निकाल कर फक्त एकच पिता आहे सिर्फ एक ही पिता है आणि तो स्वर्गात आहे और वो स्वर्ग में है. आणि त्यांच्या कानाच्या खाली हे वचन मारा. और उनके कान के नीचे ये वचन बजाओ. वाचा. पढ़ेंगे. हम्म. क्योंकि यदि मसीह में तुम्हारे सिखाने वाले 10,000 भी आणि होते ख्रिस्तामध्ये तुम्हाला शिकवणारे 10,000 असतील तो भी तुम्हारे पिता बहुत से आणि नहीं, तुम्हाला पिता पुष्कळ नाहीत. इसलिए कि मसीह यीशु में आणि ह्याच्यासाठी की ख्रिस्त येशू मध्ये सुसमाचार के द्वारा आणि तुम्हाला मी कष्ट घेऊन तुम्हाला जो खरा परमेश्वर येशू दाखवला ह्याच्याद्वारा मैं तुम्हारा पिता आणि हूँ. पौलुस म्हणत आहे मीच तुमचा आत्मिक पिता आहे. मैं ही तुम्हारा आत्मिक आणि पिता सांगा त्या हूँ. लोकांना और बताओ उन लोगों आणि को तोच माझा आत्मिक पिता आहे वही मेरा आत्मिक पिता ज्यानं है, मला जीवनाचा मार्ग जिन्होंने दाखवला. मुझे जीवन का मार्ग आणि प्रत्येक दिखाया. जण स्टेटस ठेवा हर एक लोग स्टेटस आणि रखो. तोच माझा आत्मिक पिता और आहे वही मेरा आत्मिक आणि पिता ज्यानं है. मला नरकाच्या दरवाजातून बाहेर ओढून जिन्होंने काढलं. मुझे नरक के द्वार से बाहर आणि निकाला. प्रत्येक त्या व्यक्तीला हे वचन और पाठवा. हर एक उस वचन को व्यक्ति आणि को ते ये वचन म्हणतात की भेजो. एकच पिता आहे आणि स्वर्गामध्ये और वो आहे. कहते हैं कि एक ही पिता है और स्वर्ग में आणि है. त्यांना हे दाखवा. और उनको ये दिखाओ. आणि माझ्या शारीरिक पित्याने और मेरे शारीरिक पिता ने मला तंदुरुस्त ठेवलं मुझे एक अच्छा खासा रखा. आणि म्हणून मी आत्मिक पितापर्यंत पोहोचलो. और इसीलिए मैं आत्मिक पिता तक आणि माझ्या पहुंचा. आत्मिक पित्याने और मेरे आत्मिक पिता मला ने आत्मिक क्षेत्रात तंदुरुस्त मुझे बनवलं आत्मिक क्षेत्र में आत्मिक भाग में अच्छा खासा आणि रखा. म्हणून मी स्वर्गीय पित्यापर्यंत पोहोचलो. इसलिए मैं स्वर्गीय पिता तक पहुंचा. हालेलुया. हालेलुया. पौलुस आपला अधिकार जाहीर करत आहे. पौलुस अपने अधिकार की घोषणा करता आज है. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या और नावामध्ये आज पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से प्रत्येक पास्टरच्या वतीनं हर एक पास्टर के ओर से मी आमचा अधिकार घोषित करतो. मैं हमारा अधिकार घोषित ज्या करता ज्या हूँ. सेवकांनी तुम्हाला ख्रिस्त दाखवला जिन जिन दासों ने आपको मसीह बताया आणि ते तुमच्या पित्याचा हक्क घ्यायला और अधिकार. वो अपने पिता का अधिकार लेने के लायक है. हा, ज्याने तुम्हाला ख्रिस्त समजून सांगितला जिन्होंने आपको मसीह समझकर दिखा बताया. मी घोषित करतो मैं घोषणा ते करता हूँ तुमचा आत्मिक पिता होण्यासाठी वही आपके आत्मिक पिता होने के योग्यतेचे आहे. है. योग्य है. हालेलुया. हालेलुया. नाव अभी नाव अभी चौथा पिता. चौथा पिता. चौथा पिता चौथा पिता आम्ही वाचूया. हम पढ़ेंगे. चौथा पिता. चौथे पिता के बारे में हम पढ़ेंगे. चौथ्या पित्याविषयी वाचूया. चौथे पिता के बारे में हम पढ़ेंगे. योहान 8 अध्याय यूहन्ना 8 अध्याय 44 वचन. और 44 वचन. आणि आता मी तुम्हाला चौथ्या पित्याविषयी शिकवत आहे. और अभी मैं आपको चौथे पिता के बारे में बताता पहिला हूँ. पिता पहला पिता स्वर्गीय पिता. स्वर्गीय पिता. दुसरा पिता दूसरा पिता शारीरिक पिता. शारीरिक पिता. तिसरा पिता तीसरा पिता आत्मिक पिता. आत्मिक पिता. चौथा पिता चौथा पिता दुष्ट पिता. दुष्ट पिता. चौथ्या पित्याचं नाव तुम्ही लिहू शकता. आप चौथे पिता का नाम लिख सकते हो. दुष्ट पिता. दुष्ट पिता. योहान 8 अध्याय यूहन्ना 8 44 वचन 44 वचन आम्ही वाचूया. हम पढ़ेंगे. काय म्हणाला येशू? क्यों क्या कहा यीशु ने? वाचा. तुम अपने पिता तुम्ही तुमचा बाप. शैतान. शैतान भी बाप है. शैतान भी बाप है. हाँ है ना. हाँ है ना. किसके लिए? किसके लिए? वाचूया कुणासाठी तो बाप आहे. पढ़ेंगे किसके लिए वो बाप है. हाँ. तुम अपने पिता शैतान से हो तुम्ही तुमचा बाप शैतानापासून आहात और अपने पिता की लालसाओं को पूरा करना चाहते हो. जो आपल्या शारीरिक अभिलाषाला पूर्ण करायचा प्रयत्न करतो जो अपने शरीर की अभिलाषा को पूरा करने का प्रयास आणि करता ज्याला है. उपवास होत नाही जिसको उपवास नहीं होता आणि आपली पत्नी सोडून दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित और होतो अपनी पत्नी को छोड़ के दूसरी स्त्री की ओर खींचा जाता है. आणि परमेश्वराचं वचन सोडून जगिक मार्गाकडे
दुसरीकडे और भटकतो परमेश्वर का वचन छोड़कर संसार की ओर दौड़ता है आणि स्वतःला आत्मिक समजून और खुद को आत्मिक आणि समझकर दुसऱ्याला टोकत राहतो और दूसरों को टोकता रहता आणि है त्यांचा पिता कोण आहे? और उनका पिता कौन है? शैतान. शैतान. कसं काय त्यांचा शैतान पिता आहे? कैसा क्या उनका पिता शैतान है? परत एकदा वाचूया. इसे एक बार पढ़ेंगे. हा. तुम अपने पिता शैतान से हो तुम्ही तुमचा बाप शैतानापासून आहात. और अपने पिता की लालसाओं को पूरा करना का चाहते हो. तुम्ही तुमचा बाप शैतानाकडून आहात? क्यों आप अपने पिता शैतान की ओर से हो? कारण तुम्ही तुमच्या पित्याची इच्छा पूर्ण करता क्योंकि आप अपने पिता की लालसाओं को पूरा करते आणि हो. त्या पित्याची इच्छा काय आहे? और उस पिता की इच्छा क्या है? दुष्ट पित्याची इच्छा काय आहे? दुष्ट पिता की इच्छा क्या तुम्ही है? व्यभिचारात पडावं, आप विचार में गिरो. तुम्ही तुमच्या आई बापांना आप फसवावं, अपने माँ बाप को तुम्ही फंसाओ. तुमच्या आत्मिक बापाला आप अपने फसवावं, आत्मिक पिता को तुम्ही फंसाओ. तुमच्या सेवकाच्या अधीनतेत राहू आप अपने नये, सेवक अपने दासों के अधीनता में तुम्ही न रहो. फटकून राहावं, आप अलग अलग रहो. तुम्ही चाड्या चुगल्या आप करावं, चुगली निंदा तुम्ही करो. इतरांचे दोष काढावे. आप दूसरे के दोष निकालो. आणि जर तुम्ही या क्षेत्रामध्ये माहिर आहात यदि इन भागों में आप अच्छे खासे हो. आणि आज तुम्हाला मी गुड न्यूज सांगतो और आज मैं एक सुसमाचार आपको आणि बताता तुमचा हूं. पिता शैतान आपका पिता शैतान आणि ह्याच्याकडून तुम्ही आहात, और इसके ओर से आप कारण हैं. तुम्ही त्याच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न क्योंकि करता. आप उसकी लालसा इच्छा पूर्ण करने के लिए तैयार पुढे हो. वाचूया. आगे पढ़ेंगे. हम्म. अपने पिता की लालसा को पूरा करना चाहते हो. चाहते हो वह तो आरंभ से हत्यारा है आणि तो तर प्रारंभापासून खूनी आहे और सत्य पर स्थिर न रहा. आणि तो सत्यामध्ये कधी टिकत नाही. जो व्यक्ती प्रभूच्या वचनात टिकत नाही जो व्यक्ति परमेश्वर के वचन में नहीं टिकता, आणि जो सत्य वचनाला ग्रहण करत जो नाही सत्य वचन को नहीं स्वीकारता, आणि त्याचा बाप बायबल मध्ये और उसका पिता पवित्र शास्त्र में आणि शैतान आहे म्हणून सांगितलेला शैतान आहे. है, ऐसा बताया गया है. हालेलुया. हालेलुया. चार पिता. चार पिता. नंबर 1 पहला पिता स्वर्गीय पिता. स्वर्गीय पिता. नंबर 2 दूसरा पिता शारीरिक पिता. शारीरिक पिता. नंबर 3 तीसरा पिता आत्मिक पिता. आत्मिक पिता. आणि नंबर 4 और नंबर 4 जर तुम्ही देवाच्या आज्ञा मोडत यदि आहात आप परमेश्वर की आज्ञा तोड़ते आणि हो, जर तुमच्या आतमध्ये गुप्त पाप आहे यदि आपके अंदर छुपे हुए पाप आणि जर है, तुम्ही तुमच्या पत्नीला फसवत आहात यदि आप अपने पत्नी को फंसा रहे आणि हो, जर तुम्ही तुमच्या पतीला फसवत यदि आहात आप अपने पति को फंसा रहे आणि जर हो, तुम्ही तुमच्या पास्टरला फसवत यदि आहात आप अपने पास्टर को फंसा रहे आणि हो, 4 पित्या बरोबर और 4 पिता के 3 साथ, पित्या बरोबर 3 पिता के साथ, 3 पित्या बरोबर 3 पिताओं के साथ, चौथ्या पित्याचं ऍड तुमच्या झालेले आहे चौथा पिता भी उनमें ऐड हो गया. आणि येशूने जीवनासाठी बोलवलेला और आहे. यीशु ने जीवन के लिए आणि बुलाया जर है. तुम्ही मरणाची इच्छा करता और यदि आप मृत्यु की इच्छा करते मी हो, आत्महत्या करून घेईन मैं मर जाऊंगा, आणि आत्महत्या तुमचा करूंगा, पिता हा शैतान तो आहे. आपका पिता शैतान कारण है. प्रारंभापासून तो माराय बसलेला क्योंकि आहे. यह शुरुआत से लेकर वो मारने के लिए बैठा है. हालेलुया. हालेलुया. आणि जर तुम्ही देवाचं वचन सोडून भटकता यदि आप परमेश्वर का वचन छोड़ के इधर उधर आणि भटकते चौथ्या हो, पित्याची ऍड तुमच्या अनेक पित्यामध्ये तिसऱ्या पित्यामध्ये होते. 3 पिताओं में चौथा पिता ऐड हो जाता है. हालेलुया. हालेलुया. नाहीतर नहीं तो एक स्पिरिच्युअली व्यक्तीसाठी एक स्पिरिचुअल, एक आत्मिक व्यक्ति के लिए 3 पिता आहेत. 3 पिता है. नंबर 1 पहला पिता स्वर्गीय पिता. स्वर्गीय पिता. नंबर 2 दूसरा पिता शारीरिक पिता. शारीरिक पिता. नंबर 3 तीसरा पिता आत्मिक पिता. आत्मिक पिता. हालेलुया. हालेलुया. आणि जर तुम्ही देवाबरोबर काही चुकीच्या गोष्टी करत यदि असाल परमेश्वर के साथ यदि किसी गलत बातें के आप करते आणि होंगे, मग तुमचा चौथा पिता तो पण आपका चौथा पिता. आणि येशू म्हणाला और यीशु ने कहा तो शैतान आहे. वो शैतान है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि कदापि दुसऱ्याला टोकू नका. और कभी भी दूसरों को मत टोको. आणि जर काय दुसऱ्यानं आपल्या सेवकाचा आदर केला यदि किसी ने यदि दूसरों ने अपने दासों का सम्मान किया, आणि मग लगेच हे वचन पडदिशी बाहेर येतं तो ये वचन जल्दी बाहर आ जाता आणि है. फक्त तुम्हाला एकच पिता आहे सिर्फ आपको एक ही पिता है आणि तो स्वर्गामध्ये और आहे. वो स्वर्ग में है. त्यांना असं म्हणा उनको ऐसा मग कहो, तुम्ही इथं नाही पाहिजे, फिर आप यहाँ नहीं तुम्ही चाहिए, स्वर्गामध्ये आप पाहिजे. स्वर्ग में चाहिए. खाल्ला जगिक पिताचं, खाए संसार के शारीरिक पिता का, पित्याचं खाए संसार शारीरिक पिता का, आणि पापातून बाहेर पडलात आत्मिक पित्यामुळं और पाप से बाहर निकाले आत्मिक पिता के कारण, आणि त्या स्वर्गीय पित्याचं पण तुम्ही नाही. और उस स्वर्गीय पिता के भी आप नहीं. कारण जर तुम्ही दुसऱ्याला टोकत असाल यदि आप दूसरों को टोकते हो, स्वर्गीय पिता तुमचा पिता कसा तो स्वर्गीय पिता आपका पिता कैसा आणि है? कधी त्या स्वर्गीय पित्याला आपला पिता म्हणून म्हणणार नाही. तो कभी उस स्वर्गीय पिता आपको अपना पिता नहीं आणि कहोगे. थोडं शारीरिक पिताची आणि आत्मिक पिताची स्तुती केली थोड़ी शारीरिक पिता और आत्मिक पिता की स्तुति की, आणि त्याला म्हणता की तुझा पिता स्वर्गात आहे. और उसको कहते हो कि तेरा बाप स्वर्ग में है. आणि जो म्हणतो की तुझा पिता स्वर्गात और आहे जो कहता है तेरा पिता स्वर्ग में है, आणि सांगणाराचा पिता कुठं आहे? और बताने वाला का पिता कौन है? सोपं आहे. आसान है. आसान बात है. 8व्या अध्यायाचं 40 वचन. यूहन्ना 8
44 वचन, दुसऱ्याला तुम्ही का टोकता? दूसरों को क्यों टोकते कारण हो? तुमचा बाप शैतान आहे क्योंकि आपका पिता शैतान आणि है वेळेच्या अभावी और समय न होने मी या के ठिकाणी कारण समाप्त करता. मैं यहाँ समाप्त करता आज हूँ. आम्ही धन्यवाद देऊया हम अब आज त्या धन्यवाद स्वर्गीय देंगे पित्याला उस स्वर्गीय की पिता त्याने को. आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी उसने पाठवला अपने इकलौते के हमारे आणि लिए येशूच्या भेजा द्वारे त्यानं आम्हाला आपली लेकरं म्हणून और घेतलं. यीशु के द्वारा उसने हमें अपनी संतान आणि आम्ही कहा. धन्यवाद देऊया और हम धन्यवाद त्या शारीरिक देंगे पितासाठी उस शारीरिक पिता के ज्यानं लिए केवळ आमच्यासाठी कष्ट केलेला आहे. केवल उसने हमारे लिए कष्ट नहीं आम्ही किए, केवळ त्यानं आमच्यासाठी कष्ट केलेला आहे केवल उसने हमारे लिए ही कष्ट आणि आम्ही किए. धन्यवाद देऊया और हम धन्यवाद त्या देंगे आत्मिक पित्यासाठी उस आत्मिक पिता ज्यानं के लिए अहोरात्र आमच्यासाठी उपवास आणि प्रार्थना करून आम्हाला पापातून जो बाहेर काढलेला रात आहे. दिन हमारे लिए इसने उपवास और प्रार्थना करके हमें पापों से बाहर निकाला. हालेलुया. हालेलुया. क्लोज युअर आईज. अपने आंखें बंद करें, ओपन युअर हार्ट. अपने हृदय को खोले, आपले डोळे बंद करूया अपने आंखें बंद करें आणि आपलं हृदय और उघडूया अपने हृदय को आणि खोले. आज तीन पिताबद्दल प्रभूला और धन्यवाद इन देऊया. तीनों पिताओं के बारे में प्रभु को धन्यवाद आणि दें. जो स्वर्गात पिता आहे और जो स्वर्ग में पिता तो है परमेश्वरचं स्वरूप आहे और वो परमेश्वर का स्वरूप है. आणि जो शारीरिक पिता और आहे जो शारीरिक पिता तो है पुत्राचं स्वरूप और आहे. वो पुत्र का स्वरूप है. जो आत्मिक पिता आहे और जो आत्मिक पिता तो पवित्र है आत्म्याचं स्वरूप और आहे. वो पवित्र आत्मा का स्वरूप या है. आपले डोळे बंद आइए करूया. हम अपने आंखें बंद आपल्या करें पित्यांसाठी प्रभूला धन्यवाद और अपने देऊया. पिताओं के लिए हम प्रभु को Thank you, धन्यवाद दें. Jesus. धन्यवाद यीशु, Thank you, धन्यवाद यीशु, Jesus. धन्यवाद यीशु. Thank you, Jesus. Oh, hallelujah. We worship you, Lord. काय तुम्ही तुमच्या पित्याचे आभार मानू इच्छिता का? क्या आप अपने पिता का धन्यवाद दो जे शारीरिक होते. जो शारीरिक थे. कदाचित पुष्कळांचे आज पिता नाही आहे कदाचित बहुतों के आज पिता नहीं आणि त्या होंगे, पित्याबद्दल परमेश्वरला धन्यवाद लेकिन उस पिता के लिए हम परमेश्वर को धन्यवाद ते देंगे. पित्यासाठी त्या परमेश्वरला धन्यवाद. उन पिताओं के लिए हम परमेश्वर को धन्यवाद अहोरात्र देंगे त्यानं आमच्यासाठी कष्ट जिन्होंने दिन रात हमारे लिए कष्ट किए, आणि स्वतः फाटकी कपडे घातलेले आहे खुद फटे हुए कपडे आणि पहनकर आम्हाला त्याने इस्त्रीचे कपडे और घालायचे हमें अच्छे स्त्री के कपडे आणि दिए स्वतः उपाशी राहून और खुद भूखे आणि रहकर त्याने आमच्यासाठी काहीतरी बाहेर और खायला आणलेला आहे. और उन्होंने हमारे लिए बाहर से कुछ खाना लाया. हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद थँक यू ईश्वर. जीसस. आमच्या आत्मिक पित्याबद्दल प्रभूला हम धन्यवाद अपने आत्मिक पिता के लिए प्रभु को आणि धन्यवाद देंगे. त्यांच्यामुळे आम्हाला ख्रिस्त समजलेला आहे उनके कारण हमें मसीह मिला. आणि धन्यवाद प्रभू पास्टर सुभाष नैनन सर और धन्यवाद प्रभु पास्टर सुभाष नैनन के की लिए, प्रभू त्यांच्यामुळे आम्हाला ख्रिस्त समजला. उनके द्वारा हमें मसीह समझ में धन्यवाद आया. पास्टर सॅम साठी, धन्यवाद प्रभु पास्टर सैम के पास्टर लिए, सॅम संकेश्वर साठी. पास्टर सैम संकेश्वर के लिए. त्यांच्यामुळे आम्हाला मिनिस्ट्री समजली. उनके कारण हमें सेवकाई समझ में आई. धन्यवाद प्रभू पास्टर मधुबाबू साठी धन्यवाद प्रभु पास्टर मधुबाबू के आणि लिए. त्यांच्यामुळे आम्हाला ख्रिस्तामध्ये कष्ट काय करायचं ते समजलं. और प्रभु में क्या परिश्रम करना चाहिए वो उनके कारण हमें समझ आणि में आया. धन्यवाद प्रभू पप्पांसाठी और धन्यवाद प्रभु पप्पा के लिए. आणि त्यांनी मला लहानाचं मोठं केलेलं और उन्होंने मुझे छोटे से बड़ा किया आणि माझ्या कष्टात माझ्या बरोबर और होते मेरे दुखों में वो मेरे साथ आणि थे. मी स्वर्गीय पित्याला तर पाहिलं ना, और मैंने स्वर्गीय पिता को नहीं देखा, पण मी त्यांना बघितलेलं आहे लेकिन मैंने उनको देखा आणि है. त्यांच्यामध्ये तो स्वर्गीय पित्याचा स्वभाव मी और उनके बघितलेला आहे. अंदर वो स्वर्गीय पिता का स्वभाव मैंने देखा धन्यवाद है. प्रभू शारीरिक पितासाठी. धन्यवाद प्रभु शारीरिक पिता के धन्यवाद लिए. प्रभु आत्मिक पितासाठी. धन्यवाद प्रभु आत्मिक पिता के Thank लिए. you, Jesus. धन्यवाद हे प्रभु इन सारे पिताओं के लिए जो तूने हमें दिया We है. worship you, Lord. हालेलुया. रिबाना मशंदाना रबाना. आज 2 मिनिटं आपल्या पित्यासाठी प्रभूला धन्यवाद आज द्या. 2 मिनट हम अपने पिता के लिए प्रभु को आपल्या धन्यवाद शारीरिक देंगे. पितासाठी प्रभूचे आभार अपने माना. शारीरिक पिता के लिए हम प्रभु को धन्यवाद कदाचित देंगे. काहींचे पिता ह्या पृथ्वीवर नाही आहे कदाचित किसी के पिता इन पृथ्वी पर नहीं आणि होंगे, त्यांच्याबद्दल प्रभूला धन्यवाद द्या. उनके लिए हम परमेश्वर को कदाचित धन्यवाद काहींचे देंगे. पिता आहेत पण ते जवळ नाही आहे किसी के पिता है लेकिन वो पास आणि नहीं, त्यांच्याबद्दल प्रभूला धन्यवाद. और उनके लिए हम प्रभु को आपल्या धन्यवाद स्पिरिच्युअली देंगे. पितासाठी देवाला अपने धन्यवाद, आत्मिक पिताओं के लिए प्रभु को कारण धन्यवाद त्यांच्यामुळे देंगे, आम्हाला एक रूट मिळाला. क्योंकि उनके कारण हमें एक मार्ग मिला. लॉर्ड वी वर्शिप यू जीसस. प्रभु धन्यवाद. लॉर्ड वी वर्शिप लॉर्ड. आवाज दू तू दौड़ाता है, सांस लेने से पहले तू हाजिर होता है, सांस लेने से पहले तू हाजिर होता है. ढाल बनकर मेरी रक्षा तू करता है, अपनी निगाहों में हरदम तू रखता है, अपनी पनाहों में हरदम तू रखता है. अब्बा खुदा
प्रभुओं का प्रभु तू है राजा। हाँ प्रभु, हम जानते हैं कि तू हमारा स्वर्गीय पिता है और तुझसे बढ़कर कोई नहीं, लेकिन हमारी सारी जरूरत को देखकर तूने हमारे लिए हमारे शारीरिक पिता की रचना की। प्रभु, हमारी जरूरत को देखकर प्रभु कि हम पाप में से बाहर आए, इसलिए तूने हमें मसीह यीशु में आत्मिक पिता दिया है। उन सारे पिताओं के लिए तुझे धन्यवाद देते हैं, और सबसे बढ़कर जो तू है, हम तुझे भी धन्यवाद देते हैं राजा कि तू हमारा सच्चा पिता है और इन सारे पिताओं से तूने हमें जोड़ के रखा है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं। आज से प्रभु जो जो हमारे पिता है उन सबों का आदर करने के लिए तू हमें सिखा, ना कि दूसरों को टोकने के लिए प्रभु जी, लेकिन जो तूने पासबान हमें आत्मिक पिता कह के दिया है उनका आदर करने के लिए तू हमें सिखा। जो प्रभु हमारी भूख प्यास मिटाने के लिए जो शारीरिक पिता दिया है उनका आदर करने के लिए तू हमें सिखा प्रभु जी। ओ हालेलुया, जब हम ये दोनों का आदर करते तभी हम तेरा आदर कर सकते हैं राजा। प्रभु तेरा आदर करने पाए, इसलिए प्रभु इन दोनों का भी हम आदर करें, और शैतान जो झूठ बोलने वालों का पिता है उससे हम दूर रहे राजा। ऐसी कृपा और ऐसी करुणा तू आज के दिन हमारे लोगों पर और हमारे ऊपर तू दे। यीशु के नाम से विनती करते, सुन और ग्रहण कर। आमेन आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। परमेश्वर करो, परमेश्वर करे हे वचन तुमच्या जीवनामध्ये बहुतायन पीक आणणारा असो, ये वो वचन आपके जीवन में बहुतायत से फल लाने वाला हो। आणि विषय मोठा असल्यामुळे और विषय बहुत बड़ा होने के थोडासा कारण टाइम घेतला, थोड़ा सा समय मैंने लिया, आणि ह्या गोष्टीविषयी आमची क्षमा असो। और इस बातों के लिए हम माफी चाहते हैं। हालेलुया, परमेश्वर करो, परमेश्वर करे येत्या दिवसामध्ये तुम्हाला भरपूर देव त्याच्या आशीर्वादाने भरो। बहुतायत से प्रभु आने वाले दिनों में आपको आशीष भरे। परत एकदा फिर से एक बार फादर्स डे बदल फादर डे के कारण सगळ्या पित्यांना सभी पिताओं को शुभकामनाएं, शुभकामनाएं। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आम्ही शेवटची प्रार्थना करू। आइए हम आपकी आखिरी की प्रार्थना करके समाप्त स्वर्गीय करें। पिता, स्वर्गीय पिता, धन्यवाद त्या शारीरिक पिता, धन्यवाद उस शारीरिक पिताओं के ज्यानं लिए आम्हाला पृथ्वी दाखवली, जिन्होंने हमें ये पृथ्वी दिखाई, ज्यानं आम्हाला जग दाखवलं। जिन्होंने हमें ये संसार दिखाया। धन्यवाद त्या आत्मिक पितांसाठी, धन्यवाद प्रभु उन आत्मिक आम्हाला स्वर्ग दाखवला, जिन्होंने हमें स्वर्ग दिखाया, ज्याने आम्हाला क्रूस दाखवला, जिन्होंने हमें क्रूस दिखाया, ज्याने आम्हाला आमचं पाप दाखवलं, जिन्होंने हमें हमारा पाप दिखाया। प्रभुजी, प्रभु या यीशु, सगळ्यांपेक्षा पण मोठा इन सबों से बढ़कर तू स्वर्गीय पिता आहेस, तू स्वर्गीय पिता ज्यानं आमच्यासाठी रक्त सांडलं। तू आणि बहाया। प्रभू असंच आमच्या जीवनामध्ये आमच्या आत्मिक पितांचा आदर असू दे, प्रभु ऐसे ही हमारे जीवन में हमारे आत्मिक पिताओं का आदर आणि रहना आमच्या पाए, शारीरिक रहना पाए। पिताचं स्थान कधीही कमी होऊ और नये, हमारे शारीरिक पिता का स्थान कभी भी कम ना आणि होने असं पाए। सातत्यानं और चालू ऐसे ही निरंतर चला। प्रार्थना करत आहे। प्रार्थना करते हैं ज्यांचे शारीरिक पिता जिनके शारीरिक या पिता पृथ्वीवर नाही इन आहेत, पृथ्वी के ऊपर आणि त्या नहीं, प्रत्येक लेकराचा सांत्वन और होऊ दे, उन सारे बच्चों का सांत्वना होने पाए, आणि प्रभू त्या प्रत्येक लेकरांना प्रभूजी तू तुझ्या कृपेनं भर। और उन सारे बच्चों को तू अपने कृपा से भर दे। धन्यवाद प्रभू, धन्यवाद पास्टर प्रभु, जिमी साठी पास्टर जिमी के की लिए। प्रभू त्यांनीही आम्हाला प्रभू तुझ्या वचनामध्ये वाढवलं, उन्होंने भी प्रभु हमें अपने वचनों में आपके वचनों में आणि त्या बढ़ाया, आत्मिक पिता बद्दल आम्ही तुला और उस धन्यवाद आत्मिक पिता के लिए धन्यवाद। थँक यू धन्यवाद जीसस। यीशु। गौरव आदर महिमा गौरव आदर और महिमा सन्मान सर्व काही तुला दे। सम्मान केवल आप ही को देते ये हैं। प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक यीशु के नाम से करते हैं, इसलिए सुन। आमेन। आमेन। आणि आता देव बापाची प्रीती, और अभी परमेश्वर का प्रेम, प्रभू येशूची कृपा प्रभु यीशु की कृपा आणि पवित्र आत्म्याची महान और संगती, पवित्र आत्मा की महान संगति न्यू आगापे फेलोशिप, न्यू अगापे फेलोशिप के ऊपर, जे ऑनलाइन देवाचं वचन ऐकत आहे जो त्यांच्यावर ऑनलाइन परमेश्वर का वचन सुन रहे हैं उनके ऊपर, येशूचं दुसरं आगमन हो यीशु के दूसरे आने तक आता आणि सदा सर्व काळ अभी से लेकर सदा तक बनी रहे। आमेन। आमेन। नाउ गॉड ब्लेस यू, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे। प्रभु आपको आशीष दे।